ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे, सर्वांनी रोल नंबर टाकलेले आहेत ना जे आलेले आहेत. ठीक आहे, पुढचं आपण एकदा बघा. रफिक शेख, सुमती कुंभार 19 नंबर, प्रिया कराडे है ना, आणि रफिक शेख 41. इतक्यानेच दिले रिप्लाय. बाकीचे रोल नंबर टाका ना बाकीच्यांनी. आकाश, योगेश्वरी, टाकता येईल का तुम्हाला? हॅलो, आवाज येतोय ना माझा तुम्हाला? आवाज येतोय का? रफिक, आवाज येतोय का रे? येतोय. चल, रोल नंबर यांना टाकता येत नसेल बहुतेक. ठीक आहे, काय अडचण नाही. आपण काय करूया आज आपण वर्डचं थोडंसं रिव्हिजन घेणार आहेत है ना. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट आज आपण घेणार आहेत है ना. मला सकाळी लेक्चर घेता आलं नाही, त्याच्यामुळे आता आपण थोडंसं ऑनलाईन लेक्चर घेऊया आणि याचं आपण रेकॉर्डिंग करूया. ठीक आहे ना, जेणेकरून काही विद्यार्थी जे स्टार्टिंग पासून आहेत आपल्यासोबत है ना, त्यांना परत रिव्हिजन जर करायचं असेल तर त्यांना रिव्हिजन करता यावं. ठीक आहे, त्यामुळं आपण हे स्टार्ट करूया. स्टार्टिंगला आपण काय करूया, वर्डचं थोडंसं बघूया, क्विक रिव्हिजन घेऊया. आता त्याच्यामध्ये सर्वांना माहित आहे की वरी हे जे पट्टी दिसायला लागली, करेक्ट, त्या पट्टीला काय म्हणायचो? टायटल बार. करेक्ट, टायटल बार. कारण हे काय आहे? शीर्षक आहे. म्हणजे इथं आपल्याला नाव देता येतं. कुणाचं नाव देता येतं? म्हणजे एखाद्या फाईलला आपल्याला स्पेसिफिक नाव द्यायचंय. आपलं नाव असेल, आडनाव असेल है ना, किंवा एखाद्या कंपनीचं नाव असेल, किंवा XYZ कुणाचंही नाव असेल आपल्याला द्यायचं असेल तर आपल्याला काय करायचं? इथं सिम्प्लिफाय, इथं आपल्याला फाईलमध्ये जायचंय, सेव्ह ॲज मध्ये जायचंय आणि ते आपल्याला नाव द्यायचंय. ब्राउज वगैरे म्हणजे कुठं आपल्याला ते सेव्ह करायचे फाईल, ते आपण वगैरे जाऊन इथं नाव देऊ शकतो. आपण सपोज आपण XYZ असं नाव दिलं आणि आपण सेव्ह करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला ते नाव चेंज करता येतं किंवा नाव देता येतं आपल्याला. ठीक आहे, हे झालं टायटल बार. राईट साईडला काय आहे? मिनिमाइज, मॅक्सिमाइज आणि क्लोज. बरोबर. मिनिमाइजला काय करता येतं? स्क्रीन दिसते ना सर्वांना? हॅलो, स्क्रीन दिसायला लागली का? यस, ठीक आहे. हे बघा, हे काय आहे? राईट साईडला, राईट कॉर्नरला आपल्याला मिनिमाइज, मॅक्सिमाइज आणि क्लोज. मिनिमाइज काय असतो? समजा आपल्याला काय करायचं, याला लहान करायचंय, बंद करायचंय, तर आपण असं करू शकतो है ना. घरामध्ये एखादं लहान बाळ असलं है ना, किंवा लहान भाऊ असला, बहीण असली, ती काय करत असली, काहीतरी है ना खडाखोड करत असली, तुमचं काम जे असलं त्या कामामध्ये थोडासा व्यत्यय करत असली, तर आपण काय करणार? इथं मिनिमाइज करणार आपण, जेणेकरून ते आपल्याला डिस्टर्ब करू नये है ना. तर आपल्याला परत वरी घ्यायचंय, तर वरी कसं घेणार आपण? हे अशा पद्धतीचं, हे असं आपण वरी घेणार. ठीक आहे ना. हे झालं पॉवर पॉईंटचं हे वर्ड. ठीक आहे ना. आता आपल्याला मॅक्सिमाइज करायचंय है ना, म्हणजे आपण सिम्पली इथं क्लिक करायचं, लेफ्ट क्लिक करायचं, अशा प्रकारची विंडो होणार. नंतर आपल्याला इथं कर्सर दिसते तुम्हाला, हे अशा प्रकारचं, ह्याला म्हणायचं टू हेड ॲरो. टू हेड ॲरो. ओके, तर असं आपल्याला हे करता येणार. परत इथं आपल्याला असं धरून हे मूव्ह करता येणार. दिसतंय? म्हणजे थोडक्यात त्याला काय होणार? हे डान्स करणार. दिसतंय का तुम्हाला? दिसतंय? ठीक. ओके, मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय करायचं? ह्याला परत मोठं करायचंय, परत ह्याला मोठं करायचं. तर कसं करणार मोठं आपण ह्याला? तर बघा, सिम्पली इथं जायचं, मॅक्सिमाइज, दिसते तुम्हाला. परत ह्याला लहान करायचं, कसं करणार? सिम्पली असं. मग ह्याला आपल्याला इथून ऍडजस्ट करायचं, कसं करणार? सिम्पली आपल्याला अशा पद्धतीनं याला ऍडजस्ट करता येणार. दिसते तुम्हाला? ओके, सिम्पली असं ऍडजस्ट करता येणार. मोठं करायचं, मोठं करणार. दिसते तुम्हाला? म्यूट करा, कोण आहे? म्यूट करा. ठीक आहे, मग सिम्पली काय आपल्याला क्लोज करायचं. क्लोज म्हणजे माहिती आहे, दी एंड है ना. तर आपल्याला क्लोज करायचं असेल तर आपण इथे जाऊन क्लोज करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत आलं सगळ्यांना? काय अडचण असेल तर काय करायचं? इथं मोबाईल जर असेल तुमच्याकडे तर काय करायचं? 1 2 3 4, 4 नंबरला 3 उभे हे दिसायला लागले डॉट, तिथं जायचं आणि वरती 1 नंबरला काय दिसतं आपल्याला? हँड रेजचं ऑप्शन दिसते, तिथं फक्त एक वेळेस टिक करायचं.
समजा काही क्वेश्चन असेल तर तसं करायचं, काय असेल क्वेश्चन असेल तर तसं करायचं. ओके, नसलं उगाच करायचं नाही, डिस्टर्ब करायचं नाही क्लासला. ठीक आहे, फक्त ऐकून घ्यायचं एकदा, सगळं लक्षात येईल, काय अडचण नाही तुम्हाला. इथपर्यंत आलं, हे स्टार्टिंग सांगायला लागलोय. ओके, हे झालं टायटल बार सांगितलं, मिनिमाइज मॅक्सिमाइज क्लोज. ओके, मिनिमाइज मॅक्सिमाइज क्लोज. ठीक आहे, इथपर्यंत झालं. परत इकडे काय असणार आहे, हे काय असतंय, क्विक ऍक्सेस टूल बार. काय असणार आहे, क्विक ऍक्सेस टूल बार. ओके, इथं आपण क्लिक केलं, दिसतंय हे सगळं, ही पट्टी दिसते आपल्याला. ओके, इथं काय असणार आहे, क्विक ऍक्सेस टूल बार मध्ये काय असणार आहे, हे सगळ्या गोष्टी इथं आपल्याला इन्क्लूड करता येणार आहेत. करेक्ट, सगळ्या गोष्टी आपल्याला इकडं इन्क्लूड करता येणार आहेत. म्हणजे काय करता येणार, समजा आपल्याला इथं ह्याला क्लिक केलं आपण, इथं बघा जिथं जिथं राईट दिसते ना तिथं ऑप्शन दिसायला लागले ऍज अ शॉर्टकट. कळलं, ऍज अ शॉर्टकट. आपल्याला समजा शॉर्टकट वापरायचं असला, काय आपल्याला समजा शॉर्टकट वापरायचं असला तर आपण इथं सिम्पली जाऊन शॉर्टकट वापरू शकतो. समजा सेव्ह करायचं फाईल, तर कसं करणार, इथं सेव्हचं ऑप्शन दिसतं, इथं टिक असल्यामुळे इथं दिसायला लागले, बरोबर. हे तर इथं आपण जाऊन काय करणार, सिम्पली लेफ्ट क्लिक करणार. म्हणजे काय झालं, आपल्याला ते इझिली वापरता येतं. नाहीतर काय करणार, फाईल मध्ये जाऊन असं ऑप्शन शोधावं लागतं आपल्याला, बरोबर. ते करायची गरज नाही आपल्याला, इथं आपल्याला येणार आहे ते. ठीक आहे, ओके, सगळ्या गोष्टी. मग हे सगळं आपण सिम्पली यूज करू शकतो. ह्याला अनटिक केलं म्हणजे ह्याला असं अनटिक केलं, परत इथलं ऑप्शन जे असणार आहे आलेलं हे सगळं निघून जाणार आहे. कळलं, इथलं ऑप्शन आलेलं सगळं निघून जाणार आहे. ओके, ठीक आहे. नंतर खाली आलं, खाली काय आहे, हे काय आहे, ही जी पट्टी दिसायला लागली, फाईल, होम, इन्सर्ट, ड्रॉ. करेक्ट, फाईल, होम, इन्सर्ट, ड्रॉ. काय असतं हे, काय असतं हे, याला काय म्हणायचं, मेनू बार. काय म्हणायचं, मेनू बार. ओके, मेनू बार म्हणायचं. मग काय करायचं, होम मेनू, इन्सर्ट मेनू, ड्रॉ मेनू, डिझाईन मेनू, हे सगळे काय झाले हो, मेनू बार. करेक्ट, काय झाले, मेनू बार. ओके, मग ह्या मेनू बारलाच दुसरं पण नाव असतं, होम टॅब. ठीक आहे, म्हणजे मेनू बार, मेनूला काय नाव आहे, टॅब. ठीक आहे, मग आपण याला काय म्हणतो, तो होम मेनू, इन्सर्ट मेनू, ड्रॉ मेनू, डिझाईन मेनू. करेक्ट, तसंच आपण याला काय म्हणणार, होम टॅब, इन्सर्ट टॅब. नाहीतर असं होईल, सरांनी फक्त मेनू बार सांगितले, होम मेनू, इन्सर्ट मेनू आणि टॅब कुठला आणलं की, है ना, असं होऊन. ठीक आहे, तर मी काय सांगायला लागलो, ह्यालाच काय म्हणायचं, टॅब पण म्हणायचं, ह्यालाच काय म्हणायचं, मेनू पण म्हणायचं. ओके, होम मेनू, इन्सर्ट मेनू, ड्रॉ मेनू, डिझाईन मेनू, हे सगळं. ठीक आहे, इथपर्यंत इथे लक्षात. ठीक आहे, आता आपण काय केलं बघा, होम मेनूवर क्लिक केलं किंवा होम टॅबवर क्लिक केलं. करेक्ट, तर बघा इथं ही जी पट्टी दिसायला लागली तुम्हाला, ही पट्टी, सगळी पट्टी, करेक्ट, ही पट्टी ही वेगळी आहे. इथं बघा इन्सर्टवर ह्याचे ऑप्शन्स वेगळे आहेत. इथं बघा हे सगळं वेगळं आहे. करेक्ट, इथं वेगळं आहे, हे सगळं वेगळं असणार आहे. म्हणून तर हे याला नाव वेगवेगळं आहे, वेगवेगळे मेनू आहेत हे, बरोबर. तर त्याला काय म्हणायचो, आता आपण काय शिकलं, होम मेनू. ठीक आहे, परत आपण काय शिकलं, होम टॅब. ठीक आहे ना, परत आपण काय म्हणतोय आता ह्याला, काय म्हणणार याला आपण, होम रिबन. का बरं रिबन म्हणायचं त्याला आपण, रिबन कशासाठी म्हणायचं, तर खालची जी पट्टी असते ना ह्याला रिबन म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं, रिबन म्हणायचं असतं. ओके, तर ही झालं रिबन, काय झालं, रिबन, बरोबर. तर ही होम रिबन, इन्सर्ट रिबन, ड्रॉ रिबन. एखाद्या वेळेस परीक्षेत जर प्रश्न विचारला, बरोबर, तर सांगतोय आपल्याला. ओके, ठीक आहे, होम रिबन, होम टॅब, है ना, होम मेनू. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. आता हे जे दिसायला लागलेत, हे इथं हे जे दिसायला लागले तुम्हाला, हे घर आहे, म्हणजे भिंती आहे थोडक्यात, बरोबर. हे वेगळं घर, हे वेगळं घर, हे भावाचं घर, हे बहिणीचं घर, ही पप्पांचं घर, है ना, ही आईचं घर वगैरे, असं घर. किंवा याला आपण काय म्हणू शकतो, रूम. करेक्ट, पप्पांची खोली, पप्पांची रूम, आईंची रूम, है ना, भावाची रूम, मोठ्या भावाची, थोरल्या भावाची, धाकल्या भावाची. ओके, हे अशा प्रकारचं. तर हे काय झालं, रुमा झाल्या. कसं रुमा झाल्या, एक सेकंड, रुमा झाल्या. हे काय झालं, क्लिपबोर्ड. हे क्लिपबोर्ड काय हो, हे झाली रूम. ओके, क्लिपबोर्ड रूमच चालली तर आता. ठीक आहे ना, समजण्यासाठी सांगतो मी तुम्हाला. हे काय झालं, ग्रुप झाला, क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप, पॅराग्राफ ग्रुप, दिसते, स्टाईल्स ग्रुप. म्हणजे क्लिपबोर्ड काय झाला हो, क्लिपबोर्ड झाला थोरला भाऊ. ओके, आपल्या भाषेमध्ये गावठी भाषा, मोठा भाऊ. करेक्ट, फॉन्ट काय झाला, धाकटी बहीण, एले बहिणीचं घर, भावाचं घर, किंवा बहिणीची रूम, भावाची रूम. ओके, अशा प्रकारचं आपण असं याला गृहीत धरू शकतो. आता तुम्ही क्लिपबोर्डला भाऊ म्हणा, बहीण म्हणा, गृहीत धरा आता. ठीक आहे, क्लिपबोर्ड काय झाला, आता भाऊ म्हणा. ठीक आहे ना, काय अडचण नाही. क्लिपबोर्ड एक रूम झाली, भावाची असेल, बहिणीची असेल. ठीक आहे ना, फॉन्ट रूम झाला, बरोबर. ही पॅराग्राफ सेम तेच.
मग ह्याला काय म्हणणार आपण, ग्रुप्स म्हणणार. ठीक आहे ना. होम टॅब मध्ये किंवा होम मेनू मध्ये किंवा होम रिबन मध्ये क्लिपबोर्ड ग्रुप झाला. परीक्षेमध्ये विचारतं की बाबा होम टॅब मध्ये क्लिपबोर्ड ग्रुप मधून फॉर्मॅट पेंटरच्या मदतीनं फॉर्मॅट कॉपी करा. 1 मार्कासाठी प्रश्न असतो परीक्षेमध्ये. हे सिंपल एकदम साधा प्रश्न आहे, फक्त 1 मार्कांसाठी. असे 1 मार्क आपण गोळा करत राहायचे आणि 50 पैकी 50 मार्क घ्यायचे. याला लक्षात तुम्हाला, 50 पैकी 50 मार्क घ्यायचे. ओके. प्रॅक्टिकल 35 मार्काचं आहे सर, करेक्ट. 35 पैकी 35 घ्यायचे. थेरी 15 मार्काची आहे सर, 15 पैकी 15 घ्यायचे. ओके. तर इथपर्यंत आलो आपण. काय सांगितलं मी, क्लिपबोर्ड ग्रुप, ओके, फॉन्ट ग्रुप, पॅराग्राफ ग्रुप, हे सगळे ग्रुप झाले. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये ग्रुप म्हणजे पुन्हा आणखी कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे ना. हे ग्रुप्स इथपर्यंत आलं, सगळे हुशार झाले, सगळ्यांना येऊ लागले. ठीक आहे, काय अडचण नाही. आता हे दिसतंय तुम्हाला काय, हे तर रुलर आहे, पट्टी आहे, पट्टी. इथं आपण ना मार्जिन अशी सेट करू शकतो. दिसतंय असं असं ड्रॅग करू शकतो. ही पट्टी आहे, मार्जिन असं सेट करू शकतो आपण. ठीक आहे ना. हे काय अडचण नाही, हे सेम पट्टी आहे. त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल रुलर. काय म्हणायचं, हॉरिझॉन्टल रुलर, रुलर है ना. ओके. आणि हे काय असतं, व्हर्टिकल रुलर. ओके, रुलर कोणतं म्हणलं, रुलर. ठीक आहे ना, फंबल होऊ शकतं, काय अडचण नाही. रुलर. ओके. खाली आलो, हे दिसते पांढरा पेज, याला काय म्हणायचं, वर्क एरिया. काय म्हणायचं, वर्क एरिया म्हणायचं. हे सगळं वर्क एरिया आहे ना. हे काय असतं, ब्लँक असतो सुरुवातीला, म्हणजे पांढरा पेपर असतो. झेरॉक्स पेपर कसा असतो, सेम पांढरा पेपर असतो. ओके. त्याला काय म्हणायचं आपण, वर्क एरिया म्हणायचं. लक्षात ठेवायचं है ना. परीक्षेत हे विचारत नाही, पण आपल्याला कोणी विचारलं तर सांगता की बाबा ह्याला काय म्हणायचं. आपण कुठे शिकतोय, केसीए मध्ये, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. बाहेरच्या सेंटर मध्ये आपल्यामध्ये फरक आहे थोडासा, है ना. तर आपल्याला ते डिफाईन करता यायला पाहिजे की काय फरक आहे, है ना. आता कसं असतं है ना, विद्यार्थी पण हुशार पाहिजे, है ना. शिक्षक हुशार असले म्हणून नाही, विद्यार्थी हुशार पाहिजे. विद्यार्थ्याला पण सांगता यायला पाहिजे. ओके. परंतु आमचे सगळे विद्यार्थी हुशारच आहेत असं आम्ही गृहीत धरू, है ना. आणि हुशार बनायचे आम्हाला विद्यार्थी. ठीक आहे. इथपर्यंत आलो, हे वर्क एरिया झाला. त्याच्यानंतर खाली आलो आपण, हे काय असतं, एक सेकंड, हे काय असतं, स्क्रोल बार. काय असतं, स्क्रोल बार. ओके. व्हर्टिकल स्क्रोल बार. खाली पण असतं, त्याला हॉरिझॉन्टल स्क्रोल बार. ओके. हे काय असतं, हे स्टेटस बार आहे. काय आहे, स्टेटस बार आहे. इथं काय असतं, पेज, किती पेज आहे, 8 पैकी पहिला पेज बघतोय, 8 पैकी दुसरा पेज बघतोय, है ना. किती शब्द आहेत ते दिसतो, है ना. भाषा वगैरे, असेसिबिलिटी, हे फक्त अपंग विद्यार्थी जे असतात त्यांच्यासाठी असतं असेसिबिलिटी. हे आपल्याला गरज नाही. ठीक आहे ना. नंतर हे झालं सगळ्या गोष्टी. हे तुम्हाला सांगितलं मी, स्टेटस बार. आता वर्ड मध्ये झूम आउट आणि झूम इन किती असतं. झूम इन बघा 500% आहे, परीक्षेत विचारलं सांगता यावं. आणि झूम आउट जो असतो 10% असतो. करेक्ट. इथपर्यंत आपल्याला सांगता यावं. बाकी आपल्याला टास्क बार वगैरे हे सांगायची गरज नाही. ठीक आहे ना. इथपर्यंत झालं. आता आपण काय करूया, एक उदाहरण घेऊया आपण. आता हे फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे, बरोबर. इक्वल्स टू RAND है ना, कौंस चालू P, S ब्रॅकेट क्लोज, इक्वल्स टू RAND है ना, कौंस चालू P, S ब्रॅकेट क्लोज. ओके. हे फॉर्म्युला, बरोबर. इथं काय असणार आहे, P काय असणार आहे, P असणार आहे पॅराग्राफ. किती पॅराग्राफ घ्यायचे आहेत आपल्याला, ओके, 4 घ्यायचे है ना, किंवा 2 घ्यायचे, जे काय असेल. 2 घेतले तिथं आपण. सेंटेन्स किती घ्यायचे आपल्याला, तर 3 घ्यायचे, तर 2 3 असं टाकायचं. नंतर एंटर मारायचं, नंतर असा पेज येतो. ठीक आहे ना, असं पॅराग्राफ येतात. तर आता काय झालं, हे आपल्याकडे पॅराग्राफ आला. ओके. सिम्पली लक्षात घ्या, आपल्याला काय करायचंय, सिम्पली समजा आपल्याला ह्याला काय करायचंय, सिलेक्ट करायचं. कसं करणार, इथं हे जे दिसतंय हे काय आहे, कर्सर आहे, ब्लिंक होऊ लागलाय. करेक्ट. आणि हे आय जे दिसतंय याला काय म्हणायचं, इन्सर्शन पॉइंट. काय म्हणायचं, इन्सर्शन पॉइंट. महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात द्यायला पाहिजे तुम्हाला, इन्सर्शन पॉइंट म्हणायचं. ओके. आता आपण काय करणार, इथं आपण असं सिलेक्ट करणार. सिम्पली लेफ्ट क्लिक करायचं आणि असं ड्रॅग करायचं, कुठपर्यंत घ्यायचंय. ठीक आहे ना, असं इथपर्यंत आपण घ्यायचं. सिलेक्ट केलं आपण. करेक्ट. आपल्याला ह्याला काय करायचं, गडद करायचंय, बोल्ड करायचंय. शब्द माहित पाहिजेत, गडद म्हणजेच बोल्ड. ओके. बोल्ड केला. करेक्ट झाला. परत इटॅलिक तिरकस करायचंय, तिरकस केला. ओके. परत काय करायचंय, अंडरलाईन करायचंय. आता इथं प्रत्येक अंडरलाईनची नाव आहेत मित्रांनो. बघा, अंडरलाईन इथं काय लिहिलंय, डबल अंडरलाईन. तुम्हाला परीक्षेत सुद्धा असंच विचारतं. ओके. 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे मित्रांनो. जमा करत चला, गोळा करत चला, पडलेले आंबे उचलत चला. ओके. आता आपण काय करणार, डबल अंडरलाईन. करेक्ट. हे काय आहे,
हे जे काही नाव असणार आहे याचं, ठीक आहे ना. परीक्षेत विचारलं तर असं थोडस घेऊन जायचं कर्सर आणि बघायचं नाव येते का, आणि जे नाव विचारले परीक्षेत ते आलं असलं तर ते क्लिक करायचं. ओके, आता हे पाठ करत बसायची गरज नाही, पाठ करत बसायची गरज नाही. ओके, आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला परीक्षेत विचारतात, सांगता यायला पाहिजे. हे वेव अंडरलाईन असं थोडस कर्सर घेऊन गेला की दाखवतं, डॉट डॉट डॅश अंडरलाईन है ना. तर हे पाठ करत बसायची गरज नाही आपल्याला, सिम्पली असं कर्सर घेऊन जायचं, नाव दाखवतंय. ठीक आहे, इथपर्यंत आलं. आता आता पुढे काय करायचंय, स्ट्राईक थ्रू करायचंय. समजा आपल्याला काय करायचंय, स्ट्राईक थ्रू काय असतं, समजा एखादं 100 रुपयाची वस्तू आहे, आपल्याला काय करायचंय, ती 49 रुपयांना दाखवायचंय है ना. डिस्काउंट देऊ लागलो आपण दिवाळीचा, आता दिवाळीचा सेल आला असं गृहीत धरू. मग असं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 100 रुपये पण दाखवावं लागेल. कारण समोरच्याला जर आपण म्हणलं की बाबा ही वस्तू 100ला होती, आता आम्ही 49 रुपयाला विकायला लागलो, तरी ऐकणार नाही तर है ना. आपल्याला A4 पेपरवर तसं लिहून दाखवावं लागेल समोरच्याला, कुणाला, कस्टमरला. मग त्यावेळेस काय करतो तो, त्याला खरं वाटतं अरे ही 100ची, आपल्याला बोलायची गरजच नाही, पण लिहून ठेवायचं. ओके, मग त्यावेळेस तो काय करतो, 100ची वस्तू 49 है ना. मग आपण इथं काय करू शकतो, सिम्पली इथं स्ट्राईक थ्रू करू शकतो, इथं रुपयांचं चिन्ह वगैरे लावू शकतो, चिन्ह वगैरे इन्सर्ट टॅब मध्ये असतं है ना. झालंय तुम्हाला, इथं लावायचं आणि सिम्पली मग काय करायचं, 49 दाखवायचं. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, एखादी वस्तू 100 रुपयाची होती, आता तिला कट केले, दिसतंय का, पेन कट करणार आपण नाही, आपल्याला डिजिटली आपल्याकडे ऑप्शन आहे वर्ड मध्ये. ओके, त्याच्यामुळे आपण काय करणार, सिम्पली याला कट करणार आणि मग 49 रुपये दाखवणार. याचा अर्थ काय असणार आहे, 100 रुपयाची वस्तू 49 झाली. जी काय असेल, समोरचा व्यक्ती गृहीत धरल, अरे ही वस्तू 100ची होती, आता डिस्काउंट मिळाले, आता आपल्याला घ्यावं लागेल, नाही तर वस्तूचा भाव वाढणार. ठीक आहे ना. अशा पद्धतीने स्ट्राईक थ्रू असं करणार. आता हे जे दिसतंय तुम्हाला 54 आहे ना. आता आपल्याला काय करायचंय, सिम्पली ह्याला डोक्यावर बसवायचं, याच्या कुणाला 4ला 5च्या डोक्यावर बसवायचंय. कसं बसवणार है ना, इथं इथं ऑप्शन दिसतंय, हे सुपर स्क्रिप्ट म्हणायचं है ना, 5चा वर्ग 2चा वर्ग. ओके, त्या टाईपचं है ना. सुपर स्क्रिप्ट कम्प्युटरच्या किंवा वर्डच्या भाषेमध्ये है ना, MS ऑफिसच्या भाषेमध्ये सुपर स्क्रिप्ट म्हणायचं. आणि याच्यानंतर परत आपल्याला खाली बसवायचं. याला मग कसं करणार, सिलेक्ट असं करायचं, सिलेक्ट आणि खाली बसायला लावायचं. ठीक, बसतं खाली ते. ठीक आहे, हे जसं दिसतंय ना तुम्हाला सेम त्या टाईपचं. ठीक आहे ना, अशा प्रकारचं तुम्ही करायचं. हे झालं सबस्क्रिप्ट, डोक्यावर बसणं म्हणजे सुपर स्क्रिप्ट, बरोबर. पाया पडायला लावणे म्हणजे सबस्क्रिप्ट, असं गृहीत धरायचं आपण. ओके, मग आता आपण काय करू शकतो, पुढे गेलो आपण. आता याची साईज आपल्याला वाढवायचं आहे. काय करायचं, आपल्याला साईज वाढवायची आहे. मग सिम्पली आपण काय करणार, एक सेकंड, सिम्पली आपण काय करणार, हे आपण असं सिलेक्ट करणार, साईज वाढवणार. ओके, साईज वाढवणार. ओके, अशा पद्धतीने साईज वाढवणार. तसंच इथून आपल्याला परीक्षेत विचारतात, आपल्याला 1-1 मार्कासाठी प्रश्न येतात. हे परीक्षे जर म्हणलं है ना, फॉन्टची साईज काय करा, 36 करा, 36 करता आली पाहिजे. 18 करा, 18 करता आली पाहिजे. 20 करा, 20 करता आली पाहिजे. ओके, इथंच आहे, काहीच नाही. सिम्पली क्लिक करायचं तर झालं, 1 मार्क घट आपला. ओके, नाहीतर दुसरं काहीतरी करचाल, भोपळा घेऊन यायचं घरी. ठीक आहे ना, तसं करायचं नाही. ओके, असं झालं. आता हे काय आहे बघा, हे काय बघा, आता इथं आपण सिलेक्ट केलं. ठीक आहे ना, आता आपण हे गृहीत धरू है ना. आणि मग आपल्याला काय करायचं, सिम्पली आता हे बघा, केस चेंज करणे. परीक्षेत 1-1 मार्काला विचारते, बरोबर. काय करायचं असतं याच्यामध्ये, सेंटेन्स केस. तुम्हाला माहित आहे, एखादं वाक्य इंग्लिश मध्ये लिहायचं असलं, थोडंसं ग्रामर यायला पाहिजे. याच्यासाठी 10वीला जर चांगला अभ्यास केलेला असला तर थोडंसं हे येतं विद्यार्थ्यांना. ओके, तर याच्यामध्ये कसं असतं, सेंटेन्स केस म्हणजे आपण एखादं वाक्य इंग्लिश मध्ये सुरू केलं तर पहिलं लेटर कसला असतो, कॅपिटल असतं. पहिलं लेटर कसलं असतं, कॅपिटल. इथं आपण एक्झाम्पल घेऊ बघा, इथं दिसते तुम्हाला, हेच घेऊ आपण एक्झाम्पल इथपर्यंत. ठीक आहे ना. मग इथं काय करणार बघा, हे सेंटेन्स केस मध्ये असं असणार, पहिला लेटर कॅपिटल, पहिला लेटर कॅपिटल. ओके, नंतर बघा लोअर केस. इथं क्लिक करू बघा, हे चेंज झालं का हो. इथं थोडंसं आपण दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ झालं. ठीक आहे ना. आता इथं आपण सिलेक्ट केला बघा, हे काय झालं, दुसरा केस काय झाला म्हणजे लोअर केस. परीक्षेमध्ये विचारलं तुम्हाला लोअर केस करा, तर हे करता यायला पाहिजे. अप्पर केस करा, बघा अप्पर केस मध्ये काय झालं, हे पूर्ण कॅपिटल झालं. काय झालं, पूर्ण कॅपिटल झालं. ओके, नेक्स्ट आता आपण काय करतोय, कॅपिटलाइज इच वर्ड. करेक्ट, इथं म्हणजे काय असणार आहे, प्रत्येक लेटर जो असणार आहे ना वर्डचा है ना, तो काय असणार आहे, कॅपिटल. बघा एक्झाम्पल, ई कॅपिटल, यूचं Y कॅपिटल, कॅनचं C कॅपिटल, पहिलं लेटर कॅपिटल. कळालं. मग हे परीक्षेत विचारत सांगता येऊ नाही तर कुठं होतं की माय असं. ठीक आहे ना, असं होऊ नये. ओके, हे सांगता यायला पाहिजे आपल्याला. टॉगल केस बघा, इथं करेक्ट करू. टॉगल केस केला आपण. बघा पहिलं लेटर स्मॉल, बाकी सगळं काय असणार आहे, कॅपिटल. ओके,
काय म्हणायचं याला हो? काय म्हणायचं? टॉगल केस. काय म्हणायचं? टॉगल केस म्हणायचं. ओके, टॉगल केस म्हणायचं. हे यायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, रिवाइज झाले सर मला चांगल्यापैकी, आहे की नाही? चला आता आपल्याला काय करायचं? बॅकग्राऊंड काय करायचंय? इथं हा कलर द्यायचा आहे बघा. हे मला जे पाहिजे असं कलरचं नाव असतं इथं दिसतं, येलो है ना, जे काय असेल ना तुम्हाला ते परीक्षेत जे विचारलं असेल ना ते तुम्ही काय करायचं? सिलेक्ट करायचं आणि द्यायचं टॉर्काइज. ओके, हे अशा पद्धतीचं. त्याच्यानंतर तुम्हाला जर विचारलं परीक्षेमध्ये की फॉन्टचा कलर चेंज करा, बघा इथं, बघा इथं दिसतंय, इथं क्लिक करायचं. ओके, हे फॉन्ट कलर, ए म्हणजे फॉन्ट कलर, ए म्हणजे फॉन्ट कलर. ओके, मग आपण काय करायचं मित्रांनो? इथं बघा थीम कलर्स, स्टँडर्ड कलर्स, थीम कलर्स, स्टँडर्ड कलर्स. आपली मराठी अजब आहे, करेक्ट. थीम कलरला काय म्हणायचो? छटा कलर्स. छटा म्हणजे 6वा नाही मित्रांनो, ठीक आहे ना. छटा, छटा म्हणजे थीम्स. ओके, परंतु तिकडे जायचं नाही आपल्याला. थीम कलर असं परीक्षेत म्हणजे इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही भाषेमध्ये विचारलेलं असतं, पण आपण सिलेक्ट करताना इंग्लिश भाषा निवडायची, ठीक आहे ना, जेणेकरून आपल्याला सॉरी सिलेक्ट करताना मराठी भाषा निवडायची, जेणेकरून इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही दाखवतं. फक्त इंग्लिश निवडली तर मी इंग्लिशच मग बसावं लागेल इंग्लिशमध्येच वाचत. ओके, तसं नाही. तर बघा थीम कलर्स, स्टँडर्ड कलर्स. तुम्हाला परीक्षेत विचारतं स्टँडर्ड कलर म्हणजे तुम्हाला विचारतं स्टँडर्ड रेड कलर अप्लाय करा. काय म्हणतं? स्टँडर्ड रेड कलर अप्लाय करा, स्टँडर्ड येलो कलर अप्लाय करा, स्टँडर्ड ग्रीन कलर अप्लाय करा. हे दिसतंय, हे सगळे कलर्स तेच आहेत. ओके, मग हे तुम्हाला काय करायचं मित्रांनो? सिम्पली इथं सिलेक्ट करायचं. आता तुम्हाला सांगितलं स्टँडर्ड येलो कलर तर इथं करायचं है ना, किंवा मग तुम्हाला जे काय असेल स्टँडर्ड ब्ल्यू कलर तर इथं करायचं, स्काय ब्ल्यू इथं करायचं. इथून केलं स्टँडर्ड म्हणलं तर इथं हे दिसतंय स्टँडर्ड. हे काय विद्यार्थी काय करतात? इथं दिसतंय ब्ल्यू, चला इथं कुठं करा. तसं नाही करायचं, मग मार्क चुकले भोपळा घेऊन घरी यावं लागतं. ओके, ग्रेडियंट इथं काय असतं? हे बघा लाईट व्हेरिएशन, डार्क व्हेरिएशन. परीक्षेत विचारलं तर तुम्ही करू शकता, काय अडचण नाही. ग्रेडियंट म्हणजे काय असतं? एकापेक्षा जास्त कलर मिळून बनलेले असतात ते, एकापेक्षा जास्त कलर मिळून बनलेले असतात ते. ओके, ठीक आहे, मोड कलर्स येत नाही परीक्षेत. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. हे झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. हे मोठं झालं, बारकं झालं ना. हे इथं बघा, आता हे थोडंसं आपण इथं आपण सिलेक्ट करू. आपल्याला याचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे बघा. हे घेऊया आपण, थोडंसं मोठं करूया आपण, थोडंसं बघा अशा प्रकारचं. ओके, अशा प्रकारे दिसतं इथं है ना. तर मग आपल्याला इथं काय करणार? आउटलाईन. आउटलाईन म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आउटलाईन आपण पिवळी देऊया बघा, पिवळी आउटलाईन्स. ठीक आहे ना, आउटलाईन्स, पिवळी आउटलाईन्स. ओके, आपण हे देऊया, ठीक आहे ना, अशा पद्धतीने. आपल्याला याला शॅडो अप्लाय करायचं. शॅडो इफेक्ट परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतं शॅडो इफेक्ट अप्लाय करा. बघा शॅडो मध्ये एवढे प्रकार आहेत. तुम्हाला म्हणतं कधी कधी की नो शॅडो म्हणजे किंवा शॅडो इफेक्ट काढून टाका, रिमूव्ह करा. तर काय करायचं? नो शॅडो करायचं. बरोबर, असं पण करता यायला पाहिजे, अप्लाय पण करता यायला पाहिजे, काढून टाकायला पण करता यायला पाहिजे. ओके, शॅडो इफेक्ट इथून जायचं. आउटर शॅडो इफेक्ट म्हणला इथं जायचं. आता इथं पण ऑप्शन्स दिलेले आहेत, प्रकार दिलेले आहेत. ओके, इथं बघा मित्रांनो, ऑफसेट बॉटम राईट. ओके, ऑफसेट बॉटम राईट. जे काही विचारलं असेल ना तुम्हाला ते इथं दिलेलं असतं. परीक्षेत जर विचारलं, आता बघा इथं नाव आलं, परीक्षेत जर विचारलं ऑफसेट बॉटम लेफ्ट अप्लाय करा. काय अप्लाय करा? आउटर शॅडो इफेक्ट अप्लाय करा. तर आपल्याला करता यायला पाहिजे. इथंच आहे सिम्पली. आता तुमचं काम काय असणार मित्रांनो? हे प्रॅक्टिस करणं हे तुमचं काम असणार आहे. कळालं? हे प्रॅक्टिस करणं तुमचं काम असणार आहे. हे प्रत्येक ठिकाण, प्रत्येक गोष्ट तुम्ही जाता यायला पाहिजे. बरोबर, जसं आपल्याला आपल्या घरातून गोलाईत जायचंय, बरोबर, तर आपल्याला माहिती आहे की बाबा घरातून रोडवर आल्यानंतर आपल्याला ऑटो भेटतो, बस भेटते, बरोबर, आणि तिथं बसलं आपण 10-15 रुपये घेतं ऑटोला आणि गोलाईमध्ये इथे इथं सोडतं है ना. मग एखाद्या वेळेस ऑटोवाला समजा आपल्याला दुसरीकडे घेऊन चालला तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की बाबा नाही, हे आपलं चुकीच्या रस्त्याला घेऊन चाललंय माणूस. ओके, मग त्या प्रकारचं आपल्याला कुठं जायचं हे माहित पाहिजे. ऑटो भेटणं म्हणजे काय असणार आहे? शॅडो. त्यानं म्हणलंय शॅडो इफेक्ट करा, तर तुम्ही काय करणार? शॅडो इफेक्ट. त्यानं सांगतंय किंवा तुम्ही सांगता मला गोलाई सोड म्हणजे आउटर इफेक्ट. लक्षात आले? मग तो घेऊन चाललाय, परीक्षेत परत विचारलं ऑफसेट बॉटम, बरोबर, परीक्षेत विचारलं ऑफसेट बॉटम राईट अप्लाय करा. मग तुम्ही काय केलं? दुसरंच काहीतरी घेतलं. मग काय होणार? दुसऱ्या गोष्टी होणार. बरोबर, म्हणजे काय होणार? हे तुम्हाला 0 भेटणार, भोपळा भेटणार आहे. बरोबर, इथपर्यंत आलं. तसंच इनर इफेक्ट मित्रांनो, तसंच पर्स्पेक्टिव्ह. जे काय विचारलंय परीक्षेमध्ये ते सगळ्या गोष्टी आपल्याला करता यायला पाहिजे. बरोबर, सिम्पली आहे, बघून आपल्याला करायचं आहे, कुठं रॉकेट सायन्स नाही, काही नाही. सिम्पली थोडंसं डोकं शांत ठेवून आपल्या परीक्षेमध्ये 1-1 मार्क घ्यायचे मित्रांनो. ठीक आहे ना. आता हा सेशन मी परत रिपीट करणार नाही. हे रेकॉर्डिंग्स आहेत, मी रेकॉर्डिंग देणार आहे. ज्यांना नाही समजलं त्यांनी हे बघायचं आहे. ठीक आहे ना, कारण आपलं सिलेबस महाग पडेल असं आणि पडलाय थोडासा. तर मग आपण पुढे थोडंसं काही गोष्टी आहेत जे घ्यायच्यात आपल्याला, ते 31 तारखेपर्यंत आपल्याला क्लिअर करायचंय. ओके, आपण करूया, ती काय अडचण नाही. शॅडो इफेक्ट झाला. रिफ्लेक्शन तुम्हाला जर म्हणलं बघा, हे रिफ्लेक्शन दिसतंय तुम्हाला,
रिफ्लेक्शन हे अशा प्रकारचं बघा, हे दिसतंय. ओके, हे अशा प्रकारचं तुम्हाला रिफ्लेक्शन वगैरे करता यायला पाहिजे. ओके, तर अशा प्रकारचं तुम्ही करायचंय. परत तुम्ही काय करणार, ग्लो, इथं ग्लो वगैरे जे विचारलंय ते करायचं, जे विचारलंय ते करायचं. ठीक आहे ना, इथपर्यंत विचारतं परीक्षेमध्ये, तुम्हाला काही अडचण नाही है ना, तुम्ही करायचं ते. ठीक आहे ना, हे झालं मित्रांनो. आता पुढे जाऊया आपण एक्सेलचं पण घेणार आहेत लगेच. ठीक आहे ना, ठीक आहे. आता बघा, हे आपण काय केलं, इटॅलिक काढून टाकलं इथलं. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, हे झालं आपण फॉन्ट मधलं आपण बघितलं सगळं. बरोबर, फॉन्ट मधलं आपण बघितलं. आता आपल्याला पॅराग्राफ मधलं बघायचं मित्रांनो. काय बघायचंय, पॅराग्राफ. बरोबर, पॅराग्राफ काय झाला हो, पॅराग्राफ ग्रुप झाला. बरोबर. आता हे लेफ्ट अलाइनमेंट. ओके, लेफ्ट अलाइनमेंट म्हणजे ही वाली है ना, राईट अलाइनमेंट म्हणजे ही वाली. क्लिक करायचं. सेंटर अलाइनमेंट ही वाली. जस्टिफाय हे जसं आपलं पुस्तक असतं ना, पुस्तकामध्ये कसं असतं, लेफ्ट आणि राईट मार्जिन एकदम सिस्टमॅटिक एकाखाली एक असतात है ना. त्या पद्धतीचं करायचं असेल तर जस्टिफाय वापरायचं. ओके, अदरवाईज आपण लेफ्टच वापरतो. करेक्ट. मग आपल्याला समजा हेडिंग द्यायची, आता आपण काय करणार, समजा आपल्या सेंटरचं नाव टाकलं आपण है ना. एक उदाहरण तुम्हाला दाखवतो. ठीक आहे ना, असं केलं आपण. आता हे काय करायचं मित्रांनो, असे हेडिंग चालणार नाही. आपल्याला काय करायचं, सेंटरला आणायचं. कसं करायचं, सिम्पली इथे जाऊन इथं करायचं, बोल्ड करायचं है ना, मोठं करायचं, अंडरलाईन करायची, एकदम सिस्टमॅटिक छान दिसतं. कलर चेंज करायचं, कलर चेंज करायचं. करेक्ट, हे अशा प्रकारचं. आता हे तुम्हाला माहिती आहे कॉपी. आता ह्याला काय केलं आपण, सिम्पली है ना, सिलेक्ट केलं, कॉपी करायचं, कॉपी केलं आणि परत इथं कुठेतरी कर्सर ठेवला है ना, पेस्ट, म्हणजे हे इथलं इथं कॉपी झालं. परत आपल्याला काय करायचं, हे केस आहे, आपण काय करणार, कट करणार. कट केलं म्हणजे तिथलं वस्तू ती निघाली. इथलं बघा, केस गायब झालं. गायब काय झालं तर कट केलं. कटला दुसरं नाव मूव्ह करणे. मूव्ह करणे, कट करणे, मूव्ह करणे, कट करणे, मूव्ह करणे. तसंच कॉपीला दुसरं नाव कॉपी करणे, डुप्लिकेट करणे, कॉपी करणे, डुप्लिकेट करणे, कॉपी करणे, डुप्लिकेट करणे. ओके, ठीक आहे. आपण काय केलं, पेस्ट केलं. इथून बंद करता येतो मित्रांनो. ठीक आहे ना. आता सिम्पली आपल्याला इथं आपण सगळे इफेक्ट दिले आहेत. करेक्ट, हे इफेक्ट दिले आहेत. आपल्याला हा इफेक्ट ह्या वर्ड शब्दाला द्यायचा आहे ना. आपल्याला माहित नाही की फॉन्टची साईज किती आहे, माहित नाही, फॉन्टचा कलर माहित नाही. करेक्ट आहे, फॉन्टची साईज माहित नाही, फॉन्टचा कलर माहित नाही. तर आपण सिम्पली काय करणार, इथं आपण असं सिलेक्ट करणार मित्रांनो. फॉर्मॅट पेंटर मध्ये जाणार, वर्ड मध्ये जाणार आणि सिम्पली इथं आपण त्याला सिलेक्ट करणार. बघा, रिफ्लेक्शन आला. ओके, ग्लो आला है ना. परत त्याची जी काही असेल आपण इफेक्ट दिलेला, तो सर्व इफेक्ट तिथं आलेला आहे मित्रांनो. ओके, तुम्हाला परीक्षेत हे 1 मार्काला येतं. काही विद्यार्थ्यांना फॉर्मॅट पेंटर करता येत नाही. किती अवघड गोष्ट आहे, दुर्दैवी गोष्ट आहे. करेक्ट, ते असं नाही व्हायला पाहिजे. आपण शिकतोय केसी मध्ये, आपल्याला एकदम आपल्या डाव्या हाताच्या है ना, कशाचा खेळ आहे असं समजायचं आपण. लक्षात आलं तुम्हाला, म्हणजे आपला डाव्या हाताला सुद्धा करता येईल असं एवढं सोपं काम आहे. ओके, तर मित्रांनो हे आपल्याला करता यायला पाहिजे. 1 मार्क म्हणजे काहीच नाही, फक्त सिंपल. हे लहान लेकर करतात मित्रांनो अमेरिकेमध्ये. ओके, पहिली दुसरीचे. त्याच्यामुळे आपल्याला हे जमलंच पाहिजे. ओके, आणि हे आपल्याला जमलंच पाहिजे आणि आपण हे जमवायचंच. ओके, ठीक आहे. इथपर्यंत आलं, आपण पुढे जायचं. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, 1 सेकंद तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ठीक आहे. आपण इथं काय करूया, हे बघा, सिम्पली इथं उदाहरण घ्या की तुम्ही, काही विद्यार्थी आहेतच 10वी झालेले आहेत, काही विद्यार्थी हाऊसवाईफ आहेत, काही विद्यार्थी ठीक आहे ना ग्रॅज्युएट झालेले आहेत ना. त्यांना भविष्यात प्रोजेक्टसाठी कामाला येईल किंवा भविष्यात कुठेही दुसरीकडे कामाला येईल, जॉबमध्ये कामाला येईल. बरोबर, अशा गोष्टी बोलण्यासाठी. तर मग आपल्याला काय करायचं, सिम्पली इथं काय करायचं माहिती आहे का, आपल्याला इथं पॉईंट द्यायचे, बुलेट्स ऍड करायचे. कसं करणार, इथं जायचं, हे बघा बुलेट्स ऍड करणार. ठीक आहे ना. आता हे वेगळ्या प्रकारचे आहेत. हे जे काय असेल प्रत्येकाचं नाव असणार आहे. ते प्रत्येक तुम्हाला जे काही परीक्षेमध्ये विचारलं ना, ते तुम्ही इथं जाऊन अप्लाय करायचं आहे. ओके, इथं आपण असं केलं आणि सिम्पली समजा आपल्याला इथला एखादा पॉईंट घेऊन आपल्याला एंटर मारला की तो पॉईंट, चौथा पॉईंट बघा कसं झाला, बुलेट आला समोर. करेक्ट, म्हणजे हे पॉईंट झाले. म्हणजे काही गोष्टी आपल्याला डॉक्युमेंटमध्ये, अर्जामध्ये पॉईंट मध्ये लिहायचे असतात, तर आपण हे असं करणार. बरोबर, एखादा उदाहरण सांगू आपण, पर्यावरणाचा प्रोजेक्ट आहे, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण. तर आपण हेडिंग टाकली मोठी, ही जल प्रदूषणची हेडिंग गृहीत धरू आणि त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट लिहायचे. जल प्रदूषण का खतरनाक आहे किंवा जल प्रदूषणाचे है ना दुरुपयोग है ना, किंवा होणारे प्रादुर्भाव. करेक्ट, येते लक्षात तुम्हाला. तर अशा प्रकारचं आपल्याला दाखवायचं. तर मग कसं दाखवणार, तर पॉईंट वाईज दाखवणार आपण. करेक्ट, मग हे पॉईंट वाईज परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतं की बाबा बुलेट अप्लाय करा. हे झालं बुलेट्स अप्लाय करणे. इथून दाखवलं मी की अशा प्रकारचं करता येतं. ओके, तसंच तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला बुलेट्स काढून टाकायचे. काय करायचे, तुम्हाला बुलेट्स काढून टाकायचे. तर कसं करणार, नन करायचं. बघा ते उडून गेलं, गायब झालं, चू मंत्र. ओके,
है ना. तर ते चू मंत्रन झालं मित्रांनो. ते आपण केलं कसं केलं तर इथं जाऊन केलं. करेक्ट. हे करता यायला पाहिजे. परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना हे अप्लाय करता येतं आणि काही विद्यार्थ्यांना हे काढून टाकता येत नाही. तर मित्रांनो करता यायला पाहिजे. ओके. इथपर्यंत आलं आपण. सर आम्हाला सगळं येतंय. ठीक आहे. हुशार आहेत आमचे विद्यार्थी. इथपर्यंत घेतलं आपण. पुढे जाऊया आपण. आता आपल्याला समजा काय करायचं बुलेट झालं. आता पुढे काय करायचं आपल्याला नंबरिंग सिस्टीम ऍड करायची. हे बघा नंबर्स. आता बघा 1 2 3 दिसते का. पहिलं काय होतं राईट आलं किंवा जे बुलेट्स तिथे दिसत होते जे पाहिजे ते आपण घेऊ शकलो. आता आपल्याला काय करायचं नंबर्स. काय करायचे नंबर्स. ओके. मग काय करणार 1 2 3 4 बघा हे खुल्लं आहे. करेक्ट. खुल्लं आहे. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो इथं बघा हे दिसतंय तुम्हाला. तर बघा हे काय झालं इथं कंस दिसते तुम्हाला. 1 कंस 2 कंस म्हणजे कंस आला एक साईड. हे अशा प्रकारे आपल्याला करता येते. परत आपल्याला काय करायचं कॅपिटल रोमन अंक. हे बघा रोमन अंकामध्ये दिसतंय तुम्हाला. तर मग काय करणार मित्रांनो पुढे चला ABC कॅपिटल ABCD है ना. परत काय आला स्मॉल ABCD. परत स्मॉल ABCD ला काय असणार आहे कंस असणार आहे. परत हे स्मॉल ABC परंतु याला कंस नाही म्हणजे ब्रॅकेट नाही राईट ब्रॅकेट. ओके. तर मग तुम्हाला जे काही विचारलंय परीक्षेमध्ये मित्रांनो ते करता यायला पाहिजे. किंवा हे अर्ज असतं रिझ्यूम असतं प्रोजेक्ट असतं प्रकल्प असतो है ना. तुम्हाला हे डेली लाईफ मध्ये किंवा ऑफिशियल लाईफ मध्ये हे कम्प्युटर शिवाय पर्याय नाही मित्रांनो. कम्प्युटर असेल तर सगळं आहे. आता कम्प्युटर शिवाय काहीच नाही. ओके. समाजामध्ये बँकर असेल है ना इन्शुरन्स एजंट असला कुणी असला शिक्षक असला विद्यार्थी असला कुणी असला त्याला कम्प्युटर घेणं ही काळाची गरज आहे. कम्प्युटर असला तर माणूस खूप काही करू शकतो. कम्प्युटर येत असला तर नाही तर काहीच करू शकत नाही. ओके. इथपर्यंत आला हे सगळ्यांना जमायला पाहिजे. जमतं आमच्या विद्यार्थ्यांना हुशार आहेत आमचे विद्यार्थी. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील. ठीक आहे ना करता येते काय अडचण नाही. काढून टाकायचं सेम विधानांमध्ये जायचं काढून टाकायचं काय अडचण नाही. हे सेम असं म्हणजे समजा पॉईंट आहेत. हेडिंग दिली ध्वनी प्रदूषणामध्ये किंवा हेडिंग दिली प्रदूषणामध्ये 4 प्रकार. तर मग तसं प्रदूषणाची हेडिंग दिली 1 नंबर 4 प्रकार 5 प्रकार जे काय असतील ते साऊंड वेव्ह वगैरे. मग ते खाली आलं मग परत काय केलं ध्वनी प्रदूषणाचे प्रादुर्भाव है ना किंवा हे ध्वनी प्रदूषणाचे निमित्त किंवा जे काय असतील है ना. लक्षात येतं तुम्हाला मी काय सांगतोय म्हणजे कारण ध्वनी प्रदूषण होण्याची कारण वगैरे हे असे पॉईंट्स तुम्ही ना ह्याच्या माध्यमातून तुम्ही ऍड करू शकता. ओके. इथपर्यंत आलं. ठीक आहे. आता हे दिसतंय आपल्याला सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये गॅप हे बघा दिसतंय. हे परीक्षेत विचारतो मित्रांनो तुम्हाला लाईन स्पेसिंग करा 3 करा 2.5 करा 2 करा 1.5 करा 1.15 जे काय असेल तुम्हाला हे करता यायला पाहिजे. ओके. हे करता यायला पाहिजे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर पुढे काय केलं इंडेंट काय असतं इथं बघा हे झालं इथपर्यंत. हे काय असतं इंडेंट इन्क्रीज इंडेंट डिक्रीज इंडेंट. मार्जिन पासूनचं अंतर मित्रांनो. मार्जिन पासूनचं अंतर बघा कर्सर ठेवलेलं आहे म्हणून तिथपर्यंत चालेल. हे अंतर काय झालं इथं बघा इथं काय दिसतंय इन्क्रीज इंडेंट दिसतंय. इन्क्रीज इंडेंट म्हणजे काय असणार आहे मार्जिन पासूनचं अंतर वाढत न्यायचं. इन्क्रीज इंडेंट वाढवायचं कमी करायचं. डिक्रीज इंडेंट हे मार्जिन पासूनचं अंतर. आपली काय आहे मार्जिन लेफ्ट मार्जिन आहे तिथून मार्जिन पासूनचं अंतर काय असणार आहे हे वाढत जाणार आणि कमी होत जाणार. ओके. सॉर्टिंग करायचं. सॉर्टिंग कसं करणार बघा हे 1 2 3 दिसतंय. तुम्ही इथं काय करणार आपण सिम्पली सिलेक्ट करणार. इथं A to Z आहे. इथं क्लिक केलं आपल्याला काय असेंडिंग म्हणजे काय मित्रांनो असेंडिंग म्हणजे चढता क्रम. करेक्ट. आता उतरता क्रम चढता क्रम करूया आपण. उदाहरणार्थ आपण हे घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला सॉर्टिंग करायचं आहे. सॉर्टिंग कसं करणार आपण असेंडिंग डिसेंडिंग करू आपण. ठीक आहे. आपण काय करूया 1 2 3 है ना. आपण किंवा ते घेऊया 1 2 3 घेऊया मित्रांनो. इथं घेऊया इथं सिलेक्ट करूया आपण. इथं जाऊया आपण काय करतोय आपण डिसेंडिंग बघा 3 2 1 झालं. डिसेंडिंग म्हणजे काय झालं उतरता क्रम झाला. चढता क्रम करायचा असला सिम्पली इथं जायचं असेंडिंग मध्ये जायचं आला 1 2 3 ठीक आहे ना. आपण असतो म्हणजे हे चढता उतरता क्रम करता येतं. परीक्षेमध्ये मित्रांनो हे 1 मार्कासाठी विचारतो. आता डेली लाईफ मध्ये ह्याचा वापर तुम्ही कसा करता हे तुमच्यावर असतो. ठीक आहे ना. त्याच्यामुळे हे शिकून घ्या. इथपर्यंत आलो आपण. त्याच्यानंतर हेडिंग हे जे आहे ना मित्रांनो हे पुढे कामाला येतं आपल्याला रेफरन्स टॅब मध्ये वगैरे. ठीक आहे ना. इथपर्यंत आलो आपण. ठीक आहे. फाइंड आता आपल्याला समजा एखादा शब्द फाइंड करायचा. आता आपण कुठला शब्द फाइंड करायचा उदाहरणार्थ इज येस सिलेक्ट केला आपण. बघा इज कुठं आहे सगळं हायलाइट करत ते इज दिसते तुम्हाला हे इज
बरोबर, एकच इज आहे असं दाखवतो. ठीक आहे ना. मग परत काय करायचं, रिप्लेस करायचं. आता आपण काय करू, इज शब्द हा हॅव शब्दांनी रिप्लेस करूया. ओके, इज परीक्षेत मित्रांनो हे एक मार्कासाठी विचारतो, लक्षात ठेवा. रिप्लेसचं विचारणार म्हणजे विचारणार. ठीक आहे ना. इज शब्द हॅव शब्दाने आपण रिप्लेस करूया. परीक्षेमध्ये असं विचारणार, परीक्षेमध्ये तुम्हाला काहीतरी दुसरा प्रश्न देणार. ओके, तुम्हाला ते समजलं पाहिजे, तुम्हाला ते करता यायला पाहिजे. ओके, तर आपण काय करणार, इज हॅव रिप्लेस. आता तुम्हाला विचारतं रिप्लेस करायचं की रिप्लेस ऑल करायचे, इथे पण आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर म्हणलं की इज हॅव, हे काय करा, रिप्लेस करा. तुम्हाला जे सांगितले तेच करायचं, जे सांगितले तेच करायचं. इज हॅव रिप्लेस म्हणलं की रिप्लेस करायचं, रिप्लेस ऑल म्हणलं की रिप्लेस ऑल करायचं. करेक्ट, इथून जायचं, येस करायचं, रिप्लेस ऑल करायचं. वन रिप्लेसमेंट झालं, तुमचा प्रश्न संपला. झालं, इथं बघा इज होतं, हॅव झालं. ओके, एक मार्कासाठी जमलं तुम्हाला सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना. इथपर्यंत आला आपण. होम टॅब झाला. ठीक आहे ना. क्लिपबोर्ड ग्रुप आला. कॉपी, कट, पेस्ट. ठीक आहे ना. पेस्ट म्हणजे ठेवणे, कॉपी म्हणजेच डुप्लिकेट, कट म्हणजेच मूव. ठीक आहे ना. बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन हे फॉन्टची स्टाईल आहे मित्रांनो. हे फॉन्टची स्टाईल ना इथून तुम्ही चेंज करू शकता. हे दिसते तुम्हाला, हे फॉन्टची स्टाईल हे तुम्ही वेगळ्या प्रकारे घेऊ शकता. परीक्षेमध्ये विचारतं हे एक मार्कासाठी. हे बघा, अल्जेरियन फॉन्ट स्टाईल करा हे. ठीक आहे ना. परत मंगल फॉन्ट स्टाईल करा. परत हे ADLM हे डिस्प्ले, हे जे जे विचारलंय तुम्हाला ना तिथं सर्च करायचं. समजा तुम्हाला विचारलंय है ना, ऍडॉब विचारलंय किंवा तुम्हाला विचारलंय एरियल विचारलंय, आपण काय करूया, इथं बघा सिम्पली एरियल असं सर्च करायचं. सर्च केलं आणि एंटर मारायचं. परत इथं क्लिक करायचं, एरियल दिसते तुम्हाला, एरियलवर परत क्लिक करायचं. हे झालं एरियल मित्रांनो. तर हे काय असणार, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करता यायला पाहिजे, सिलेक्ट करता यायला पाहिजे. नाही तर कर्सर इथं ठेवलात आणि इथं गेलात आणि परत इथं जाऊन तुम्ही काय करणार, फॉन्ट स्टाईल घेतलात, सिलेक्ट केलात, सर होणार गेले, 0 मार्क पडले. हे पडणारच. आपल्याला जेवायचं असतं, जेवत असताना आपण काय करतो, भाकर हातामध्ये घेतो आणि जेवत असतो, है ना. ताटात ठेवले आणि पोट भरणार, कसं भरणार, शक्य नाही. करेक्ट. त्याच्यामुळे आपल्याला जेवणासाठी प्लेट मधलं हातात घ्यावं लागेल, है ना, घास, आणि खावं लागेल, त्यावेळेस पोट भरणार. त्याच पद्धतीने आपल्याला इथं सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट करून मग इथं सगळ्या गोष्टी आपल्याला अप्लाय कराव्या लागतील, त्यावेळेसच पोट भरणार. करेक्ट, त्यावेळेसच काय होणार, मार्क्स मिळणार तुम्हाला. ओके, इथपर्यंत आला, आपण पुढे जाऊया. ठीक आहे, हे इन्सर्ट टॅब घेऊया, फास्ट घ्यायचं आपण, फास्ट घेऊया. आता कव्हर पेज, कव्हर पेज काय असतो, जसं खपट असतं, वहीला खपट असतं, पुस्तकांना खपट असतं, त्या प्रकारचं हे खपट आहे, खपट. ओके, त्या प्रकारचं हे कव्हर. ओके, तर मग दुसरी गोष्ट, हे कुठं कुठं अप्लाय होतं, ज्या वेळेस तुम्हाला मित्रांनो रिझ्यूम माहिती आहे तुम्हाला, रिझ्यूम बनवलाय बऱ्यापैकी तुमच्या मधल्या विद्यार्थ्यांनी. रिझ्यूम काय असतं, ज्या वेळेस तुम्हाला ना जॉब करायचे असते, है ना, एखाद्या कंपनीमध्ये, है ना, वगैरे, किंवा एखाद्या ठिकाणी जॉब करायची असली, तुम्ही काय करणार, रिझ्यूम तयार करतात. रिझ्यूम मध्ये काय असतं, तुमचं नाव असतं, गाव, पत्ता वगैरे सगळ्या गोष्टी, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, काय काय शिक्षण शिकलं तुम्ही, है ना, काय काय एक्सपिरियन्स घेतला, कुठं कुठं अगोदर कामाला होतात, किंवा काय काय सर्टिफिकेशन केलात, MSc झाली, टॅली झाली, टायपिंग झाली, जी काय असेल तुम्ही XYZ, ती पूर्ण गोष्टी आपण त्याच्यामध्ये मेन्शन करत असतो. करेक्ट आहे, हे झाला रिझ्यूम. परंतु कव्हर लेटर काय असतं, एक दुसरा एक प्रकार असतो. जॉब जर पाहिजे असला तुम्हाला, रिझ्यूम सोबत एक कव्हर लेटर नावाची गोष्ट असते मित्रांनो. कव्हर लेटर आपण काही विद्यार्थ्यांचं बनवून घेतलेलं आहे, काही विद्यार्थ्यांचं राहिलेलं आहे. ज्यावेळेस आपलं पूर्ण सिलेबस होईल त्या विद्यार्थ्यांचं आपण ते कव्हर करून घेणार आहेत. ओके, तर कव्हर लेटर काय असतं मित्रांनो, कव्हर लेटर म्हणजे एक अशी गोष्ट असते ज्यामध्ये आपण मेन्शन करतो कंपनीला की बाबा मी तुमच्या कंपनीमध्ये जर आलो तर मी तुमची कंपनी, है ना, कुठपर्यंत घेऊन जाणार. थोडक्यात म्हणजे मी जर कंपनीमध्ये आलो तर तुम्हाला काय फायदा होईल, कुणाला, कंपनीला. ओके, किंवा मी कंपनीचा फायदा कसा करून देईल, हे तुम्हाला ना शब्द त्या कव्हर लेटर मध्ये मेन्शन करायचे असतात. ठीक आहे ना, आलं लक्षात मला. रिझ्यूम मध्ये तुमची माहिती असते, पर्सनल इन्फॉर्मेशन प्लस एक्सपिरियन्स असतो वगैरे, सर्टिफिकेशन वगैरे, अकॅडमिक्स असतं त्याच्यामध्ये. परंतु कव्हर लेटर मध्ये काय असतं की तुमची विल पॉवर, तुम्ही जर समजा कंपनीमध्ये जॉईन झालात तर कंपनीसाठी तुम्ही काय करू शकता, है ना, किंवा कंपनीला कसा प्रॉफिट करून देऊ शकता. आणि समोरचा व्यक्ती, HR म्हणायचं त्यांना, है ना, ज्यांनी आपल्याला घेत असतो, है ना, कंपनीमध्ये हायर करत असतो, त्यांना HR म्हणतात मित्रांनो. ठीक आहे ना, तर त्यांनी आपल्याला का घ्यायचं हे ते लक्षात तुम्हाला. तर ते त्यासाठी आपल्याला त्याला पटवून द्यायचंय, है ना. आपण तो तर आपला इंटरव्ह्यू घेणारच आहे, परंतु आपल्याला पेपरवर ते लिहायचं असतं, त्याला म्हणायचं कव्हर लेटर. ते अशा प्रकारचं असतं. ठीक आहे ना, हे एकदा करून बघा तुम्ही. ठीक, परत ब्लँक पेज, समजा तुम्हाला पेज ऍड करायचं, ब्लँक पेज वगैरे इथं करायचं, पेज ब्रेक, समजा आता इथून हे इथं आपण कर्सर ठेवलं, इथून आपल्याला पेज काय करायचं, ब्रेक करायचं, दुसऱ्या पेजवर घेऊन जायचंय, पेज ब्रेक करायचं. बघा हे इथून एवढा भाग काय झाला, दुसऱ्या पेजवर गेला. ओके, तसंच आपल्याला टेबल ऍड करायचं. टेबल बघा आपल्याला ऍड करायचं, कसं करणार आपण, हे बघा दिसतंय. तर हे काय झालं, टेबल किती बाय किती टेबल झाला, हे बघा, हे 1 2 3, हे उभे जे दिसतात ना, हे 1, हे 2 आणि हे 3. ठीक आहे ना, हे काय झाले, कॉलम झाले मित्रांनो. काय झाले, कॉलम्स झाले, है ना. आणि ही आडवी पट्टी जी दिसते याला म्हणायचं रोज, आडवी पट्टी जी दिसते याला म्हणायचं रोज. ओके,
हे काय झालं, कॉलम झाले उभे है ना, आणि आडवी पट्टी काय झाली, रोज झाली. ओके, तर आता आपल्याला समजा एखादा टेबल बनायचं, कसं बनवणार आपण, सिम्पली इन्सर्ट मध्ये जायचं, टेबल मध्ये जायचं, इथं क्लिक करूया वाटलं तर आपण. आपल्या परीक्षेमध्ये विचारतं 3x2 टेबल बनव. 3x2 टेबल म्हणजे काय झालं, 3 काय झालं, कॉलम झालं, आणि 2 काय झालं, रोज झाले. मित्रांनो लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये याच्यामध्ये काही विद्यार्थी कन्फ्युज होत असतात. 1 मार्कासाठी प्रश्न विचारतो, यायला पाहिजे आपल्याला. 3x2 टेबल बनव. 3x2, 3 काय असतं, कॉलम असतं. आपण सिम्पली असं ट्रिक लक्षात ठेवू शकतो, हाईट इंटू विड्थ. हाईट म्हणजे कॉलम, विड्थ म्हणजे काय असणार आहे, रोज, रुंदी. ठीक आहे ना, असं गृहीत धरू शकतो, हाईट इंटू विड्थ. ओके, कॉलम, हाईट म्हणजे कॉलम झाला. ओके, आलं लक्षात मला. हे झाला उभा कॉलम असणार आहे, आडवे काय असणार आहेत, रोज असणार आहे. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीचं आपण इथं टेबल बनवू शकतो. आपल्या जर परीक्षेत विचारलं किंवा 4x4 टेबल बनवा, तर 4 काय आहे आणि 5 काय आहे, किंवा 4 आणि दुसरं 4 काय आहे हे लक्षात यायला पाहिजे. बरोबर, 5x4 टेबल बनवा, तर 5 काय आहे आणि 4 काय आहे, रो कुठं असतं किंवा कॉलम कोणते असतात, 5 कॉलम आहे की 5 रो घ्यायचे हे कळायला पाहिजे. परीक्षेत 1 मार्कासाठी विचारलं मित्रांनो, हे आपल्याला करता यायला पाहिजे. ठीक आहे, आलं तुम्हाला, जमतंय, काय अडचण नाही. परत ड्रॉ टेबल मी विचारतो किंवा इन्सर्ट टेबल म्हणून विचारतो. इन्सर्ट टेबल मध्ये जायचं, इथं जाऊन आपण इथून सुद्धा करू शकतो. इथं बघा नंबर ऑफ कॉलम्स 10. ठीक आहे, 10 कॉलम्स, आणि तुम्हाला रोज विचारलं 5 रोज है ना, इथं ओके केलं आपण. बघा हे सिम्पली आलं. तुम्हाला परीक्षेत जे विचारलं ना, तुम्ही इथं जाऊन करू शकता. इन्सर्ट मध्ये जाऊन सुद्धा ते करू शकता. ओके, ड्रॉ टेबल वगैरे सिम्पली इथून आपण टेबल ड्रॉ करू शकतो. बघा इथं आपण गेलो, अशा पद्धतीचं गेलो, याचं बघा हे टेबल आपण हाताने ट्राय केलंय. ठीक आहे ना, ड्रॉ टेबल म्हणलं की ड्रॉ टेबल करायचं अशा पद्धतीचं. ठीक आहे ना, अशा पद्धतीचं झालं, इथपर्यंत आलं आपल्याला. आता मित्रांनो लक्षात घ्या, इथं बाजूला क्लिक केलं, इथं बघा हे मेनू सांगितलं मी तुम्हाला, इथपर्यंत आहे. परंतु आपण जसं टेबलला क्लिक केलं ना, बघा इथं 2 मेनू वाढले का, हे आणि हे. करेक्ट, हे झाले, हे टेबल एडिट करण्यासाठीचे मेनू झाले. करेक्ट, इथं काय करायचं, सिम्पली इथं बघा टेबल डिझाईन है ना, इथं काय असणार आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टाईल्स आहेत. परीक्षेत विचारतं की स्टाईल्स अप्लाय करायचं, इथून करायचे. शेडिंग, शेडिंग म्हणजे काय असतं, कलर देणे. आता बघा इथं जाऊन आपण समजा स्टँडर्ड कलर अप्लाय करा म्हणलं की स्टँडर्ड इथं सांगितलं तुम्हाला. ठीक आहे ना, जिथं कर्सर ठेवलाय जेवढ्या भागावर तेवढ्या भागाचा कलर चेंज होतो, तेवढ्या भागाचा कलर चेंज होतो. ओके, जे काय कलर द्यायचं तुम्ही देऊ शकता, काही अडचण नाही. ओके, अशा पद्धतीचं. ठीक आहे, बॉर्डर स्टाईल, आता बॉर्डरची स्टाईल ही करायची, तुम्हाला जे नाव दिलेत ना ते करायची, जी काय असेल तुम्ही इथं सिम्पली हे करायचं आहे ना, आणि मग सिम्पली बॉर्डर्स मध्ये जाऊन ऑल बॉर्डर्स. ठीक आहे ना, अशा प्रकारचं म्हणजे पूर्ण बॉर्डरची काय होणार आहे, स्टाईल चेंज होणार आहे मित्रांनो. तुम्हाला जी काही स्टाईल घ्यायची ती घेऊ शकता. कळालं, हे 1.2 हे काय झाले, त्याची काय झाली, ही पॉईंट झाली, ही बरोबर, याची विड्थ झाली, ही जाडी झाली. कळलं, इथून आपण जाडी सुद्धा याची चेंज करू शकतो, पॉईंट मध्ये असते जाडी. ठीक आहे ना, अशा प्रकारचं. त्याच्यानंतर काय केलं, इथं क्लिक केलं, आणि हे आपण काय केलं करणार, इथून आपण हे सगळ्या गोष्टी निवडू शकतो. ठीक आहे, बॉर्डर नको म्हणलं, बॉर्डर आपण नो बॉर्डर करायचं सिम्पली, पण ह्याला आपल्याला सिलेक्ट करावं लागेल अगोदर. ओके, सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना, ऑल बॉर्डर्स म्हणलं की ऑल बॉर्डर्स इथून सिम्पली इथून आपण करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आपण इथं क्लिक केलं. आता इथं दाखवतो तुम्हाला मी, हे टेबल आहे बरोबर, सिलेक्ट केला, इथं गेला आपण सिम्पली, इथं काय करूया, 1, इथं 2, इथं ए आणि इथं बी करूया आपण. ओके, आता आपल्याला काय करायचं, टेबल डिझाईन झालं, हे सर्व गोष्टी आल्या याच्यामध्ये. ठीक आहे ना, परत आपल्याला टेबल लेआउट करायचं मित्रांनो. इथं काय करणार आहेत आपण, सिम्पली लक्षात घ्या, इथं काय करणार आहेत आपण, बघा आपल्याला काय करायचंय, याच्या अगोदर हे जे दिसते ना तुम्हाला कॉलम, ह्या कॉलमच्या अगोदर एक कॉलम ऍड करायचंय. कळलं, ह्या कॉलमच्या अगोदर एक कॉलम ऍड करायचं. तर कसं करणार मित्रांनो, इकडे बघा, इन्सर्ट कॉलम लेफ्ट झालं. बघा डायरेक्ट परीक्षेत तुम्हाला हे करता यायला पाहिजे, हे 1 मार्कासाठी विचारतं मित्रांनो. ठीक आहे ना, हे करता यायला पाहिजे आपल्याला. परत तुम्हाला विचारलं इन्सर्ट कॉलम राईट, बघा राईट साईडला झालं. कळलं, परत तुम्हाला विचारलं कर्सर, पण हे कर्सर कुठे ठेवतोय, काय ठेवतोय, हे सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आणि बघण्यासारख्या आहेत आणि करण्यासारख्या आहेत मित्रांनो. ओके, आता आपण काय करायचंय, आपल्याला विचारलंय की रो इन्सर्ट करा, पण आपल्याला कुठं इन्सर्ट करायचंय, ॲबो. बघा इथं इन्सर्ट रो ॲबो, त्याच्यावरती एक रो झाला, आडवी पट्टी. कळलं, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इन्सर्ट रो बिलो, इथं खाली. कळलं, अशा पद्धतीचं तुम्हाला हे करायचं मित्रांनो. ओके, त्या गोष्टी तुम्ही करा, काय अडचण नाही. परत तुम्हाला काय करायचंय, ही 2 सेल, आपण ह्याला सेल म्हणायचं होतं. काय म्हणायचं, सेल, घड्याळीचं नाही, बरोबर, टेबलचा सेल, हे सेल, एक सेल ही दुसरा सेल. हे काय करायचं, असं सिम्पली इथं जाऊन असं है ना सिलेक्ट करायचं आपण, आणि काय करायचं, मर्ज सेल्स करायचं. बघा मर्ज सेल्स केले काय झालं, मर्ज सेल्स केले की काय झालं, बघा एकत्र झालं, मर्ज झालं, ते एकत्र झालं. ओके, असं. मग तुम्हाला परीक्षेत विचारतं मर्ज सेल, तर हे करता यायला पाहिजे. ओके, स्प्लिट सेल, तर स्प्लिट सेल म्हणल्यानंतर काय असणार आहे, इथं जायचं, क्लिक करायचं, बघा 2 कॉलम 1 इथं परत आलं.
ठीक आहे ना. म्हणजे हे 2 कॉलम मध्ये है ना, एका रो मध्ये 2 कॉलम आले परत. मग इथं आपण सिम्पली काय करू शकतो, ह्याला आपण इथून ऍडजस्ट सुद्धा करू शकतो. बघा हे अशा प्रकारचे कळालं, हे अशा प्रकारे आपण करू शकतो. परत तुम्हाला जर विचारलं ह्या सेलची हाईट वाढवा, इथं बघा अशा प्रकारची हाईट आपण वाढवू शकतो. ते तुम्हाला हाईट वाढवली, कमी करा, हाईट कमी करू शकतो. सेंटीमीटर मध्ये आहे हे लक्षात ठेवा. इथून आपण कमी सुद्धा करू शकतो. विड्थ वाढवायची, विड्थ वाढवू शकतो. ते तुम्हाला सगळ्या गोष्टी ठीक आहे ना, हे अशा प्रकारचं. मग परत आपण काय केलं, सिम्पली इथं आपण थोडीशी हाईट वाढवायची मित्रांनो, वाढवली ठीक आहे. मग आता बघा हे सेल थोडासा मोठा झालाय. आता बघा इथं इथं पुढले एक ऑप्शन आहे ठीक आहे ना. तर काय करणार आपण बघा, हे ए कुठं आहे, ए आहे डाव्या साईडला वरच्या बाजूला. करेक्ट, ए आहे डाव्या साईडला वरच्या बाजूला, टॉप लेफ्ट. काय म्हणायचं याला, टॉप लेफ्ट. काय नाही, मराठी शब्द इंग्लिश केला, परीक्षेत तेच विचारतं, टॉप लेफ्ट. करेक्ट. मग इथं बघा, इथं काय करायचं आपल्याला, इथं घेऊन जायचं. हे काय आहे हो, टॉप सेंटर. काय आहे कळलं. त्याच्यानंतर आपण काय करणार, टॉप राईट. दिसते तुम्हाला. परत काय करणार आपण, बॉटम राईट. दिसतंय, म्हणजे कुठं आलं हे, कुठं आलं हे, खाली आलं. लक्षात येतं तुम्हाला, बॉटम राईट खाली आलं, खालच्या साईडला उजव्या बाजूला. मग काय करणार, लेफ्ट बॉटम है ना. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये जे विचारले ते तुम्ही तिथं करायचं. सॉर्टिंगचं तर आपण आत्ताच बघितलेलं आहे, काय अडचण नाही. बरोबर, ही गोष्ट झाली. ऑटोफिट, ऑटोफिट म्हणजे काय असतं, समजा एकदा कदाचित आपण काहीतरी लिहिले आणि ऑटोफिट केला आपण विंडो वगैरे, तर हे ऑटोफिट म्हणजे तो शब्द लिहिला जो आहे ना तो ऑटोफिट होणार, त्या सेलमध्ये फिट बसणार आहे. ठीक आहे ना. या गोष्टी झाल्या. हा, तुम्हाला परत डिलीट करायचं असलं, हे डिलीट करायचं असलं सिम्पली इथे जाऊन डिलीट कॉलम. कॉलम म्हणजे उभं पट्टी. बरोबर, ते डिलीट कॉलम, डिलीट झाला. डिलीट, डिलीट रोज, इथला रोज आहे, इथं सिलेक्ट केला की वरचा करूया. इथं कर्सर ठेवायचं मित्रांनो अगोदर आपल्याला, नाहीतर इथं ठेव चल आणि डिलीट इथलं कर, शक्य आहे का नाही. करेक्ट, इथं कर्सर आणि इथं डिलीट करायचं शक्य आहे का नाही. बरोबर, त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचं, इथं कर्सर ठेवायचं आहे जे डिलीट करायचे ते, आणि परत काय करायचं, डिलीट रोज. करेक्ट, आलं लक्ष तुम्हाला. अशा प्रकारचं करायचं आहे. बाकीच्या गोष्टी काही नाही परीक्षेत येण्यासारख्या नाहीत, त्या गोष्टी परीक्षेत येतात. हे तुम्ही इथपर्यंत अभ्यास करायचा आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. कळलं, टॉप सेंटर ठीक आहे ना, हे काय टॉप राईट ठीक आहे ना, जी काय असेल अलाइन सेंटर, जी काय असेल मित्रांनो तुम्हाला लेफ्ट सेंटर, अलाइन लेफ्ट बरोबर. तर ह्या पद्धतीचं तुम्ही जे काय असणार आहे तुम्ही करणं आवश्यक आहे, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, पुढे जाऊया आपण, हे साईडला घेऊ. परत एक असतं रिपीट हेडर रोज. आता बघा हे काय असणार आहे, हे पूर्ण टेबल आहे बरोबर. हे इथं काय असणार आहे, टेबल आहे. परंतु आपल्याला समजा इथं नाव द्यायचे, सिरियल नंबर आहे, नेम आहे, स्टुडंट नेम, परत इथं काय क्लास असणार आहे, सहीचा टेबल असणार आहे, इथं 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 हे दिसते ना इथं. परत इथं काय तर असणार, मोबाईल नंबर असणार आहे. मग परत मग आपण काय, हे समजा 100 पेजेसवर आहे, किती 100 पेजेसवर आहे. मग प्रत्येक पेजवर लिहित बसायचं का आपण, नाही बसायचं. करेक्ट. मग आपल्याकडे एक सिंपल ऑप्शन आहे, त्या ऑप्शनचा उपयोग करायचा. आपण काय करायचं, आपल्याकडे ऑप्शन आहे रिपीट हेडर रोज. मित्रांनो परीक्षेत 1 मार्कसाठी विचारतो, लक्षात ठेवा. परीक्षेत 1 मार्कसाठी विचारतो, लक्षात ठेवा. रिपीट हेडर रोज. खाली आलो, काय केलं आपण, सिम्पली क्लिक केलं, खाली आलो बघा. प्रत्येक याच्यावर मी लिहिले, कायच्यावर नाही. परत समजायला आपण काढलं बघा, गायब झालं, टाकलं आलं, काढलं गायब झालं, टाकलं आलं, कळालं. 1 मार्कसाठी विचारतं है ना, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ओके झालं इथपर्यंत. पुढे जाऊया आपण. टेबल झालं ठीक आहे. इमेज मित्रांनो, इमेज सुद्धा अशीच आहे. आपण इथं इमेज दिसते, आपण गृहीत धरूया की इमेज आपण घेतलेली आहे. ठीक आहे ना, ही इमेज घेतली आपण, पिक्चर मध्ये जायचं, पिक्चर मध्ये जाऊन डिश डिव्हाइस मध्ये जायचं आणि आपली ही इमेज घ्यायची इथली कुठली तरी. ठीक आहे ना, घेतली इमेज. त्याच्यानंतर इमेजला बघा बाजूला क्लिक केलं, इथपर्यंत ऍक्रोबॅट पर्यंत आहे मेनू. बाजूला इथं क्लिक केलं बघा, पिक्चर फॉर्मॅट, एक नवीन मेनू आला बरोबर. तसंच जसं टेबल लावतो ना सेम तसंच. ओके, तर आपल्याला काय करायचं, परीक्षेमध्ये जर विचारलं रिमूव्ह बॅकग्राऊंड, बघा रिमूव्ह बॅकग्राऊंड, जे विचारले ते करायचं है ना. डिस्कार्ड ऑल चेंजेस म्हणजे चेंजेस केलेले काढून टाकायचे का ठेवायचे. कीप चेंजेस ठेवायचे ते काढायचे, काढायचे काढले बॅक. ओके, अशा प्रकारचं विचारतं. करेक्शन जे विचारलं तुम्हाला, ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट दिसते का तुम्हाला, ब्राईटनेस -40%, कॉन्ट्रास्ट -40%, जी काय असेल है ना, 20%, 40%. हे परीक्षेत इरामध्ये सुद्धा हे तुम्हाला विचारलेलं आहे. सोडवताना हे तुम्हाला करता यायला पाहिजे, किंवा फायनल एक्झाम मध्ये विचारलं तर हे करता यायला पाहिजे. कलर हे विचारलंय बघा, कलर टोन, रिकलर, हे सगळ्या गोष्टी विचारलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला. कलर सॅच्युरेशन बघा, कलर सॅच्युरेशन बघा, सॅच्युरेशन 0% है ना, किती लिहिले, सॅच्युरेशन 33%,
काय लिहिले सॅच्युरेशन 66% जी काय असेल तुम्हाला जे विचारले परीक्षेमध्ये ते तुम्हाला करता यायला पाहिजे. ओके, सिंपल आहे, सोपं आहे, लहान लेकर करायला लागलेत, आपण तर खूप हुशार विद्यार्थी आहेत, बरोबर. यू कॅन डू इट, कम ऑन, यू कॅन डू इट. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. इथं बघा हे इफेक्ट, हे आपल्याला सगळं इफेक्ट आपल्याला काय करता येणार आहे बघा अशा पद्धतीचे. हे एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनं आर्टिस्टिक इफेक्ट्स आपलं हे इफेक्ट्स करता येतील इथून. ओके, प्रत्येकाचं नाव असणार आहे, ते नाव तुम्ही इथं बघायचं, परीक्षेत विचारलं तर करायचं, उगाच करायचं नाही, विचारलं तर करायचं. आपल्याला जर विचारलं कोणी तुझं नाव काय तर सांगणार, उगाच नाव सांगत म्हणतो आपण नाही म्हणतात. करेक्ट, मी सांगायला लागलोय तुम्हाला प्रॅक्टिस करायची म्हणून, परीक्षेत विचारलं तर करायचंय. ओके, ठीक आहे, पुढे चला. कॉम्प्रेस पिक्चर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. परत इथं क्लिक केलं, इथं बघा पिक्चर स्टाईल्स तुम्हाला विचारतं. काय विचारतं? पिक्चर स्टाईल्स. करेक्ट, पिक्चर स्टाईल्स विचारतो तुम्हाला. तर मग इथं बघा हे वेगवेगळ्या प्रकारच्या पिक्चरचे स्टाईल्स आहेत, सिंपल फ्रेम वगैरे जी काय असेल है ना, विवेल्ड वगैरे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करता यायला पाहिजे मित्रांनो. बघा हे अशा प्रकारचं. ओके, मग आपल्याला काय करणार आहे, पिक्चर बॉर्डर, पिक्चरची बॉर्डर असणार आहे बघा. ही इथं कलर, इथं निळा कलर दिला, स्काय ब्ल्यू, इथं निळा कलर आला. परत काय केलं आपण, येलो दिला, येलो आला. दिसते तुम्हाला, हे अशा प्रकारचं आपल्याला करता यायला पाहिजे. परीक्षेमध्ये हे 1 मार्कासाठी विचारतं मित्रांनो, तर आपण हे करायचं आहे. कळलं, आपण हे करायचं आहे. ठीक आहे, पिक्चर लेआउट वगैरे, हे लेआउट बघा, हे जे काही विचारलं ना अशा प्रकारचे, ह्या लेआउट मध्ये हे बसणार पिक्चर्स. ठीक आहे ना, हे करू शकतो आपण. पिक्चर इफेक्ट्स सेम जे मग मी सांगितले होते तुम्हाला, शॅडो इफेक्ट अप्लाय करा म्हणलं, आउटर, इनर, पर्स्पेक्टिव्ह. तर हे तुम्ही करायचं आहे. तुम्हाला विचारलं ऑफसेट बॉटम राईट, ऑफसेट है ना, बॉटम लेफ्ट, जे विचारले परीक्षेमध्ये ते इफेक्ट करायचं. इनर, आउटर काही विचारू शकतो, फक्त 1 मार्कासाठी विचारू शकतो मित्रांनो, परंतु 1 मार्कासाठी आपल्याला एवढी मेहनत घ्यायची आहे. रिफ्लेक्शन विचारतं, ग्लो विचारतं, सॉफ्ट एजेस विचारतं, बिवेल विचारतं, 3D रोटेशन विचारतं, पॅरलल, पर्स्पेक्टिव्ह, ऑब्लिक. ओके, हे सगळ्या गोष्टी आपल्याला करता यायला पाहिजे. काहीच नाही, सिंपल, रॉकेट सायन्स नाही, काहीच नाही, सिंपल आहे. बघायचं आणि टाकायचं आपल्याकडे, बघायचं आणि आपल्याकडे. हे झाला 3D इफेक्ट. कळलं, अशा प्रकारचं. हे जे आहे आपल्याला नो रोटेशन, रोटेशन करायची नाही, हे अशा प्रकारचं आपल्याला करायचं आहे. तसंच याची पोझिशन दिसते पुढं, पोझिशन बघा, रॅप टेक्स्ट. इथं बघा हे जे दिसते ना, हे पेपर आहे. पेपर मध्ये हे जे दिसतंय लहान, हे काय झाले, फोटो आहे, इमेज आहे. आणि हे लाईन 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 दिसायला लागल्यात, हे काय झाले, अक्षर झाले, लेटर झाले, पॅराग्राफ झाला. तर पॅराग्राफ मध्ये ती जी छोटी फोटो आहे ना, फोटो, त्या फोटोचं म्हणजे कुठं असणार असली पाहिजे ती फोटो, तर डाव्या साईडला असली पाहिजे. तर इथं डाव्या साईडला, इथं डाव्या साईडला गेली फोटो. परत पोझिशन याची कुठे असली, कुठं असली पाहिजे, इथं सेंटरला असली पाहिजे. इथं कुठं असली पाहिजे, टॉप राईटला असली पाहिजे. इथं कुठं असली पाहिजे, मिडलला असली पाहिजे. इथं कुठं असली, सेंटर मिडलला असली. इथं कुठं असली पाहिजे, लेफ्टला असली पाहिजे, सेंटर लेफ्टला. ठीक आहे ना, इथं कुठं असली पाहिजे, इथं है ना. तर अशा गोष्टी आपल्याला बॉटम लेफ्टला, तर ही सगळ्या गोष्टी आपल्याला करता यायला पाहिजे. परीक्षेत विचारताय, सिंपल करू शकता तुम्ही, यू कॅन डू इट. ओके, तर ठीक आहे, पुढे चालूया आपण रॅप टेक्स्ट. ठीक आहे ना, रॅप टेक्स्ट काय असतो, रॅप टेक्स्ट बघा, इथं गेला आपण, इथं आपण काय केलं, सिम्पली इथे फोटो होते, फोटो आहे. हे बघा आपण एक फोटो ऍड केली, ठीक आहे ना, परंतु ह्या फोटोला आपण हे बघा 4 हेडेड रोज, हे आपण धरून असं वळतोय, परंतु हे सरकतच नाही फोटो. करेक्ट, का बरं सरकत नाही, कारण ह्याला आपण इफेक्ट रॅप टेक्स्ट केलं नाही, इफेक्ट अप्लाय केलं नाही. मग रॅप टेक्स्ट मध्ये जायचं आपण, स्क्वेअर, टाईट, थ्रू, हे सगळे इफेक्ट आपण अप्लाय करू शकतो, बरोबर. या प्रत्येक इफेक्ट परीक्षेमध्ये विचारलं, स्क्वेअर इफेक्ट अप्लाय करा, टाईट करा, तर जे विचारले तेच करायचंय. ओके, आणि तसं आता ह्याच्यामध्ये जर डिस्टन्स बघायला गेला आपण, तर काय असणार आहे, समजा आपण इथं थ्रू केल्यानंतर काय असणार आहे, ह्याच्या थ्रू ते जाणार आहे. इकडे बघा, लक्षात घ्या. परत समजा आपण बिहाइंड टेक्स्ट केलं, तर बघा हे आपण ह्याला इफेक्ट अप्लाय केलाय. ठीक आहे, ठीक आहे, केलं आपण, टेक्स्ट मध्ये गेलं, बिहाइंड टेक्स्ट केलं. आता आपण बघा हे कुठं चाललंय, ते समोर जे काही टेक्स्ट असणार आहे किंवा जी काही इमेज असणार आहे, जी काही ऑब्जेक्ट असणार आहे त्याच्या मागे चालले, बरोबर. तो इफेक्ट अप्लाय केला ना आपण, त्याच्यामुळे है ना, आपण सगळ्या गोष्टी असं करू शकतो आपण, काय अडचण नाही. बरोबर, हे बघा खाली चालले, ते वर येत अक्षर आहे ना, अशा प्रकारचं आपण करू शकतो. कशामध्ये, रॅप टेक्स्ट मध्ये. तसंच हे प्रत्येकांचं आहे, बिहाइंड टेक्स्ट, टॉप अँड बॉटम, थ्रू वगैरे, हे करू शकतो आपण. सेम हेच आहेत, आपण जे पोझिशन करतोय ना सेम तेच आहे, फक्त याच्यामध्ये काय असणार आहे, बाय डिफॉल्ट असणार आहे. म्हणजे कसं, यानं काय केलं स्पेसिफिक बघा, इथं टॉपला लेफ्टला सांगितलं, इथं काय सांगितलं सेंटरला, इथं काय सांगितलं राईटला. इथं जसं दिसायला लागले तिथं ते काय होणार आहे, सेट होणार आहे. परंतु याच्यामध्ये काय असणार आहे, आपण मॅन्युअली सेट करू शकतो फोटो, बरोबर. इथं गेलं आपण, इथं ठेवायचे, इथं ठेवू शकतो, इथं
इथे ठेवायचे इथे ठेवू शकतो. ओके, हे असं आपण करू शकतो. ठीक आहे, परत त्याला आपण काय करू शकतो, एक सेकंड. ठीक आहे, आपण समजा एखादी फोटो आहे याला कॉपी करू आपण, हे केलेलं आहे ना. आता हे फोटोवर फोटो आली, परत आपल्याला काय करायचं माहिती का, आपण काय करूया, त्या फोटोचा इफेक्ट वेगळा देऊ. हे इफेक्ट दिला, करेक्ट, तुम्हाला लक्षात येईल आता. तर मग आपण काय करणार, इथं बघा सेंड, सॉरी ब्रिंग फॉरवर्ड. आता काय करणार, सेंड ही सिलेक्ट आहे ना, आता ही समोरची सिलेक्टेड आहे. आपण काय करणार, ब्रिंग सेंड बॅकवर्ड, सेंड टू बॅक. बघा ही मागं गेली, कुठे गेली, पाठीमागे गेली, ह्या फोटोच्या खालच्या फोटोच्या, बरोबर. तरी असं परीक्षेमध्ये हे एक मार्कासाठी विचारतं, हे तुम्हाला करता यायला पाहिजे. ओके, अलाईन, हे सेम ते अलाईन आता जे सांगितलं, अलाईन लेफ्ट, अलाईन सेंटर, जे बरोबर हे तेच आहे, सेम, काहीच अडचण नाही, फक्त इथं मॅन्युअली तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे ना. रोटेट, तुम्हाला हे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतोय. आता बघा इथं आपण सिलेक्ट केली एखादी फोटो, आपण रोटेट केलं, परीक्षेमध्ये विचारतो रोटेट 90 डिग्री, एक मार्कासाठी. बघा हे 90 डिग्री रोटेट झाला, इथं काय विचारतं, लेफ्ट, फ्लिप, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, जे काय असेल मित्रांनो हे तुम्ही इथून करू शकता. ओके, अशा प्रकारे तुम्ही करायचं आहे. रोटेट परीक्षेमध्ये विचारतं, करायचं आहे. ठीक आहे, परत आपल्याला अलाइनमेंट सांगितलं आपण. आता ग्रुप, दोन फोटो तुम्हाला काय करायचे, एकत्र करायचे. परत आपण ह्याला रोटेशन करूया 90 डिग्री. ठीक आहे ना, इथं घेऊया आपण, हे काय केलं आपण, बाजूला घेतलं. आता बघा ही फोटो आपण सिलेक्ट केली, इथं दिसते 4 डॉट हे दिसतात, इथून आपण मूव्ह करतोय, ही एक फोटो मूव्ह व्हायला लागली. इथं गेलं आपण, इथं सिलेक्ट केलं, ही वेगळी फोटो मूव्ह व्हायला लागली. परत ही दोन्ही फोटो आपल्याला काय करायचे, मर्ज करायचे किंवा ग्रुप करायचे. तर काय करणार, सिम्पली आपण शिफ्ट दाबून इथं दोन्ही फोटो काय करणार, सिलेक्ट करणार. शिफ्ट दाबून एक सिलेक्ट केलं, दुसरं सिलेक्ट केलं, परत ग्रुप मध्ये गेलं, ग्रुप केलं. बघा हे दोन्ही फोटो एकत्र झाले. आता कुठल्याही एका फोटोला तुम्ही सिलेक्ट जर केलं, दोन्ही फोटो सिलेक्ट होतात आणि दोन्ही फोटो ऍट अ टाइम मूव्ह होतात. हे एक मार्गाचा तुम्हाला प्रश्न विचारतं, तुम्हाला हे प्रश्न करता यायला पाहिजे. ठीक आहे ना. झालं, इथपर्यंत आलं तुम्हाला, ह्याची रेकॉर्डिंग मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे ना, हे परत तुम्ही ऐकू शकता. जे विद्यार्थी शेवटपर्यंत आहेत त्यांना याची रेकॉर्डिंग मिळणार आहे, त्यांनी ती परत परत हे बघू शकतात. ठीक आहे ना, काय अडचण नाही. परत आपण जर हाईट वाढवायची असेल तर मित्रांनो इथून हाईट आपण वाढवू शकतो. ठीक आहे ना. परत हे विड्थ वाढवायची असेल, विड्थ वाढवू शकतो, कमी करू शकतो. ठीक आहे ना, अशा प्रकारचं. क्रॉप करायचं असेल तर क्रॉप करू शकतो. क्रॉप म्हणजे हे करू शकतो आपण. याला अगोदर अनग्रुप करूया. अनग्रुप परीक्षेत विचारतो, अनग्रुप करा, मग एक मार्गासाठी ते करता यायला पाहिजे. हे फोटो सेपरेट झाली आता है ना. आता आपण ह्याला काय करायचं, क्रॉप करायचं. बघा सिम्पली क्रॉप मध्ये गेलो, क्रॉप. आता बघा हे दिसतात, हे तुम्हाला हे पॉईंट दिसतात, ते जाऊन तुम्हाला कुठपर्यंत क्रॉप करायचे, समजा इथपर्यंत. यांचा काय करायचं आपल्याला, फक्त हा भाग आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे ना. ठीक आहे ना. तर अशा प्रकारचं आपण मित्रांनो क्रॉप करू शकतो. ठीक आहे ना. झालं एवढा भाग, काय होता आणि काय झालं, बरोबर. हे एक मार्कासाठी प्रश्न विचारतं, हे आपल्याला करता यायला पाहिजे. ठीक आहे ना. तिथपर्यंत आलो आपण. हे झालं फोटोचं. ते मित्रांनो शेपचं पण तसंच आहे, सेम, काहीच अवघड नाही. इथं आपण ड्रॅग अँड ड्रॉप केला, कसं केला, परत तुम्हाला इन्सर्ट मध्ये गेलो, शेप मध्ये गेलो, हे सगळे शेप्स आहेत मित्रांनो. हे तुम्ही याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कळलं, स्वतःहून प्रॅक्टिस करणे गरजेची आहे. 45 मिनिटं जे असतात मित्रांनो तुमच्याकडं, याच्यामध्ये हे तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. बरोबर, रॉकेट सायन्स नाही, काहीच किचकट नाही, काहीच नाही. फक्त आणि फक्त वेळ देणं गरजेचं आहे. तुम्हाला 2 महिने 3 महिने जो वेळ असतो इथं वेळ घालायचा. ठीक आहे ना, असं. तर मग इथं जे विचारलंय तुम्हाला, जे जे विचारले प्रत्येकाचं नाव असतं. तुम्हाला परीक्षेत विचारतं, शेप ऍड करा, डाऊनवर्ड एरो ऍड करा वगैरे, जे काय असेल, हार्ट ऍड करा, स्माइली ऍड करा, है ना, हे ऍड करा. ठीक आहे ना, जे काय असेल तुम्हाला परीक्षेमध्ये जे विचारले ना, सेम तुम्ही ते करू शकता, काही अडचण नाही. फॉलो सर्कल ऍड करा. बघा हे आता परीक्षेत हे प्रश्न विचारतं, फॉलो सर्कल. आपण काय केलं, आता सिम्पली तुमच्या समोर इथून घेतलाय, शेप मधनं इथून काय केलं, घेऊन इथं ड्रॅग अँड ड्रॉप केला, बरोबर. हे पॉईंट आले ह्याला, मग सेम आपलं इथं बाजूला क्लिक केलं, एवढेच ऑप्शन आहे, इथं क्लिक केलं, हे दुसरा ऑप्शन आला, शेप फॉर्मॅट. फोटोला येतो, करेक्ट, शेप्सला येतो, इमेजेसला येतो, टेबलला येतो, वेगळा फॉर्मॅट, वेगळा टॅब, करेक्ट, लक्षात ठेवा. इथून आपण कलर वगैरे देऊ शकतो. बघा शेप, फिल, कलर कुठं द्यायचा आणि कसा द्यायचा ते प्रत्येकांचे नाव वेगळे आहेत. फील आलं बघा, शेपला काय वेळेला कलर देता येते, टेबल मध्ये काय होतं, वेगळं होतं. ठीक आहे ना, ते लक्षात ठेवणं तुमचं काम आहे. लक्षात ठेवायचं. नोट्स वगैरे बनवू शकतो तुम्ही बघत बघत, काही अडचण नाही. ठीक आहे ना, बनले तर ते तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. तर शेप फील मध्ये गेलात, इथं गेलात आणि हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथून कलर वगैरे चेंज करू शकतो. पण स्टँडर्ड कलर म्हणलं तर स्टँडर्ड करायचा, थीम कलर्स म्हणलं तर थीम कलर्स करायचं. थीम कलर मध्ये बघा काय विचारतं, ब्ल्यू ऍक्सेंट 1, बरोबर, ब्ल्यू ऍक्सेंट 1 लाइटर 80% दिसते कलरचं नाव. ठीक आहे ना. तर हे कलर तुम्हाला जे परीक्षेत विचारलं ना, हे आता हे पाठ करत नसतात, परंतु आपल्याला माहित पाहिजे. आता वरी जो कलर आहे ना, तोच कलर असतो खाली.
ग्रेवाला, ठीक आहे, लाईट ग्रेवाला जो तोच आहे. फक्त याच्यामध्ये ना बॅकग्राऊंड 1, बॅकग्राऊंड 2, डार्कर 10% किंवा डार्कर 30%, जी काय असणार आहे बघा, डार्कर 25%, जी काय असणार आहे ना ती इथं असणार आहे. बस सिम्पली ही इथं वरती जो कलर आहे तोच खाली असणार आहे. फक्त याचं ऍक्सेंट 6, ऍक्सेंट 5 जे काय असणार आहे ते लाईटर 80%, 60% असं असणार आहे. ठीक आहे ना मित्रांनो, एवढं चेंज असतो. ते करायचं. शेप आउटलाईन तुम्हाला माहिती आहे, आउटलाईन आता हे आउटलाईन अशी करू शकतो आपण. शेप आउटलाईन मध्ये परत इथं आलो वेट, त्याचं वेट जे आहे ना मित्रांनो पॉईंट मध्ये असतं. हे पॉईंट आपण इथून करू शकतो. ठीक आहे ना. डॅशेस बघा, डॅशेस हे बघा दिसते तुम्हाला, हे अशा प्रकारचं चक्र फिरायला सगळं दिसते तुम्हाला, हे अशा प्रकारचं हे आपण करू शकतो. ठीक आहे. इथं आपण एखाद्या डिझाईन त्याला अप्लाय करू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारचं. आणि परत शॅडो, ह्याला सेम शॅडो इफेक्ट, आउटर शॅडो, इनर शॅडो, पर्स्पेक्टिव्ह शॅडो, त्याच्यामध्ये परत हे नावं आहेत. हे तुम्ही प्रॅक्टिस बघा, इथं खाली गेले ही शॅडो दिसते. शॅडो म्हणजे मित्रांनो सावट, याची सावट इथं दिसते. परत त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ना, रिफ्लेक्शन वेगळं असतं बघा, हे रिफ्लेक्शन वेगळं असतं है ना. म्हणजे काय असतं, प्रतिबिंब आरशात दिसतं, पाण्यात दिसतं, ते सावट वेगळी असते. बरोबर, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं त्याच्यामुळे सांगितलं. सॉफ्ट एजेस, बिवेल वगैरे, ठीक आहे ना, जे काय असेल तुम्हाला आता बिवेल हे जे आहे ना 3D मध्ये अप्लाय करा म्हणतात. 3D मध्ये इथं जायचं, परत तुम्हाला जे काय असेल कुठलंही एक सिलेक्ट करा, 3D मध्ये अप्लाय झालं. हे जे दिसते ना आता हे 3D मध्ये जा, हे बघा सिम्पली पब्लिक, हे 3D झालं सिम्पली, कळलं. तर हे असं परीक्षेत विचारतं, हे एक मार्गासाठी विचारतं. काय विचारलं, इथं गेलं शेप्स मध्ये गेलं आणि हे हॉलो सर्कल काय करा, अप्लाय करा, ऍड करा म्हणलं, आणि तो काय करा 3D इफेक्ट अप्लाय करा त्या सर्कलला. तर सिम्पली आपण जे आता केले ते इफेक्ट इथून जाऊन इथं 3D इफेक्ट अप्लाय केला. सिम्पल. हे यालाच नाही, बाकी बऱ्याच शेप्सला असं विचारू शकतात, ते आपल्याला करता यायला पाहिजे. ठीक आहे ना. इथपर्यंत झालं. टेक्स्ट इफेक्ट सेम ते मग अशा आपण बघितलेले, त्यांना स्टाईल्स आपण बघितलेला आहे ना. हे सगळ्या गोष्टी हे आपण हे सुद्धा काय करू शकतो, पुढे माग आणू शकतो एखाद्या ऑब्जेक्टच्या, है ना. आणि ह्याची पण इथं हाईट वाढवू शकतो आपण, विड्थ वाढवू शकतो आपण. ठीक आहे ना. हे टेक्स्ट बॉक्स इथं आपण ऍड करू शकतो. एखादा शब्द लिहायचा आहे बघा, हे अशा प्रकारचं आपण लिहायचं, KCA इज द बेस्ट, KCA. इथं आपण KCA लिहिलं. ठीक आहे ना. अशा प्रकारचं आपण ड्रॉ टेक्स्ट बॉक्स म्हणलं तर इथं करू शकतो. टेक्स्ट फील्ड म्हणलं तर काय असणार आहे, त्या टेक्स्टचा कलर है ना. बरोबर, हे आउटलाईन टेक्स्टची है ना, आणि टेक्स्टचा इफेक्ट है ना, म्हणजे अक्षरांचा इफेक्ट हे असणार आहे. हे सगळ्या गोष्टी इथं वेगळ्या असतात. हे शेप हे कशाशी रिलेटेड आहे, हे शेप्स हे जे असतात ना शेप्स हे आकृत्या. टेक्स्ट म्हणजे काय असणार आहे, वर्ड वगैरे जे काय तुम्ही ऍड करताल ते. ठीक आहे ना. इथपर्यंत आलो आपण. ड्रॉ टॅब काहीच नाही एवढं विशेष, बघू शकतो तुम्ही इथं वगैरे आपण असं स्क्रीन वगैरे करू शकतो, ऍड करू शकतो. ठीक आहे ना. अशा गोष्टी करू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर डिझाईन टॅग महत्वाचं मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतं. एक सेकंद आपण नवीन घेऊया. ठीक आहे. आता तुम्हाला डिझाईन टॅब विचारतं, डिझाईन टॅब मध्ये इथे गेलो किंवा डिझाईन मेनू मध्ये गेलो किंवा डिझाईन कशामध्ये गेलो, रिबन मध्ये गेलो. करेक्ट. इथे गेलं आणि आपण काय केलं, वॉटरमार्क ऍड करा. वॉटरमार्क मध्ये गेलं, परत इथे गेलं कस्टम वॉटरमार्क. परीक्षेत विचारतं एक मार्काला कस्टम वॉटरमार्क. इथं पिक्चर वॉटरमार्क सहसा विचारत नाही, पण विचारलं तर इथून सिलेक्ट करून आपण एखादी फोटो ऍड करू शकतो. ठीक आहे ना. परत टेक्स्ट वॉटरमार्क, इथं गेलं इंग्लिशच ठेवायचं सहसा. इथून आपल्याला टेक्स्ट कुठलं पाहिजे आपल्याला, आपण देऊया KCA. ठीक आहे ना. ऑटोच ठेवायचं, ऑटो म्हणजे ऑटोमॅटिक. ठीक आहे ना. आणि कलर वगैरे तुम्ही इथून सुद्धा चेंज करू शकता. याचा सुद्धा डायगोनल म्हणजे कसं असतं बघा, हे असं तिरकस, आणि हॉरिझॉन्टल म्हणजे कसं असतं बघा, हे असं. कळलं. हे अशा प्रकारचं हे तुम्हाला अप्लाय करायचं असतं. हे परीक्षेत एक मार्काला विचारतो. तुम्हाला जर विचारलं की काढून टाका, कसं काढून टाकणार, वॉटरमार्क मध्ये जायचं, रिमूव्ह वॉटरमार्क रिमूव्ह झाला. करेक्ट. एक मार्कासाठी विचारतो मित्रांनो. काढायचं सुद्धा विचारतं आणि टाकायचं सुद्धा विचारतं. हे आपल्याला करता यायला पाहिजे. ओके. आता परत बघूया पेज कलर. काय बघायचं, पेज कलर. आता पेजचा कलर बदलायचा आपल्याला. ठीक आहे. परीक्षेत विचारलं की पेजचा कलर ग्रीन करा, स्टँडर्ड ग्रीन कलर अप्लाय करा. इथं जायचं. तुम्हाला जर विचारलं परीक्षेमध्ये की थीम कलर अप्लाय करा, तर थीम कलर मध्ये हे जी असणार आहे ऍक्सेंट 1 लाइटर 80% ब्ल्यू है ना. परत काय असणार आहे, ऍक्सेंट 1 लाइटर 60%, वरचा 80 होता, खालचा 60 होता. आता हा परत तेच असणार आहे, लाइटर 40, 80 60 40 असं. ठीक आहे ना. म्हणजे काय असेल जे विचारलंय तेच करायचं, नाहीतर मी असंच केलतो, मी तसं शक्य नाहीये. परीक्षेमध्ये ऑनलाईन असतं सगळ्या गोष्टी. बरोबर. आपण जे उत्तर जर बरोबर दिलं असेल तरच ते उत्तर बरोबर येणार आहे. तुमच्या चुकीमुळे ते उत्तर परत बरोबर होणार नाही है ना. ते आपलं चुकी असते. त्याच्यामुळे आपण काय परीक्षेत उत्तर देतोय ते महत्वाचं आहे है ना. सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ते बघा, हे गेलं आपण परीक्षेमध्ये. पेज कलर कळाल तुम्हाला. हा, इथं फिल इफेक्ट्स मध्ये सुद्धा पुढे आपण हे अप्लाय करू शकतो. आता बघा, इथं आपण 2 कलर्स मध्ये जाऊया है ना. कलर मध्ये जाऊया, इथे कलर घेऊया, कलर 2 मध्ये इथे कलर घेऊया.
इथे विचारतोय हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, डायगोनल, डाऊन, अप, हे आपण डाऊन वगैरे घेऊया असं आणि ओके करूया. बघा अशा प्रकारचा आपल्याला पेजचा कलर करता येतो मित्रांनो. ठीक आहे ना, अशा प्रकारचा आपल्याला पेजचा कलर करता येतो. तर हे आपण करू शकतो. ओके, तर परीक्षेत विचारलं तर हे आपल्याला करता यावं. ठीक आहे ना मित्रांनो. आता पुढे जाऊया आपण फिल इफेक्ट्स मध्ये जाऊया. तुम्हाला टेक्स्चर परीक्षेमध्ये विचारतं की टेक्स्चर अप्लाय करा. इथं दिसते नाव, इथं क्लिक केलं बघा, फिश फॉसिल टेक्स्चर अप्लाय करा. कशाला? पेजला. तर ओके. बघा हे 1 मार्कासाठी परीक्षेत प्रश्न विचारतं. 1 मार्कासाठी परीक्षेत प्रश्न विचारतं. फिल इफेक्ट मध्ये जायचं. परत जे काय असेल बघा, हे ग्रेनाइट है ना, सँड, हे परीक्षेत काही विचारू शकतं. ओव्हन मॅट है ना, डेनिम, पेपरस वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. खाली आहेत. एवढंच नाही मित्रांनो, इथं स्क्रोल करायचं असतं. नाही सर तुम्ही सांगितलं नव्हतं. अरे बघा ना मग तुम्ही, बरोबर, हे 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 जे आहे ना, हे स्क्रोल करायचं असतं. ठीक आहे ना. नाही सर तुम्ही एवढंच सांगितलं होतं, असं पण काही विद्यार्थी आहे. तसं नाही, आपण थोडं बघायचं असतं. विद्यार्थी आहेत आपण, है ना, आपलं काम आहे ते. तर मग इथं गेलं बघा, हे मीडियम वूड. इथं गेलं आपण पिंक टिश्यू पेपर. जे काय असेल तुम्हाला जे विचारलं ते बघायचं. समजा आता एवढ्या याच्यामध्ये सापडत नसला, टेक्स्चर म्हणलंय त्यानं, टेक्स्चर तर इथंच आहे. मग आपण थोडस वरती 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 असं करू करू बघू शकतो, असं घेऊ घेऊ. ठीक आहे ना. आणि मग अप्लाय करायचं. सर दिसतच नाही, शक्य नाही. तिथं असतं ते, म्हणजे मध्ये जे असतं तेच विचारतात ते. ओके, त्याच्यामुळे तुम्ही हे बघूनच करायचं सगळ्या गोष्टी. परत तुम्हाला पॅटर्न विचारतात कधी कधी, है ना, हे अशा प्रकारचे बघा, डॉटेड 70% है ना, स्मॉल काही क्वांटिटी, है ना. परत काय विचारले, सॉलिड, डायमंड, ग्रीड, जे काय विचारलं असेल ना मित्रांनो, तुम्हाला इथून अप्लाय करायचं आहे. ओके, हे फोरग्राऊंड, बॅकग्राऊंड, म्हणजे है ना, जे काय असेल तुम्ही हे घ्या, परत परत हे घ्या, है ना, असं करा. हे जे काय असेल तुम्हाला इथं दिसून जातं. ठीक आहे. मध्ये आता पिक्चर म्हणजे आता हे तर झाले टेक्स्चर, पॅटर्न, ग्रेडियंट वगैरे, कलर वगैरे, 2 कलर वगैरे, है ना. तर हे पिक्चर म्हणजे तुमची फोटो वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही ना इथून ऍड करू शकता. सिलेक्ट पिक्चर मध्ये वगैरे जाऊन तुम्हाला जर पाहिजे असेल, नाही मला माझी फोटो ठेवायची, ठेव बाबा माझी फोटो ठेव. ठीक आहे ना. मग असं तुम्ही करू शकता. ठीक आहे ना. येईल मित्रांनो लक्षात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करता यायला पाहिजे. ठीक आहे ना. ओके, पुढे जाऊया आपण. पेज बॉर्डर बॉक्स मध्ये हे स्टाईल्स आहेत. ओके, इथं जाऊया. इथं क्लिक केलं आपण, ओके केलं. बघा हे काय झालं, स्टाईल झाली, सॉरी बॉर्डर आली. ओके, तर मग आपण काय केलं, ह्या बॉर्डरचा परीक्षेत विचारतात मित्रांनो, बॉर्डरचा कलर चेंज करा. आता कलर बघा इथं आहे, ऑटोमॅटिक आहे. आपल्याला म्हणलं पिवळा कलर करा, तर पिवळा करायचा. आपल्याला जर म्हणलं की लाल कलर, रेड कलर. ठीक आहे ना. परत जर विचारलं तुम्हाला की नाही बाबा मला हे जे आहे ना, हे थोडंसं वेगळी घ्यायची स्टाईल, तर घ्या ना, वेगळी स्टाईल घ्या. झालं. परत तुम्हाला विचारलं की नाही सर मला हे विड्थ जे आहे ना, हे वेगळी घ्यायचं, तर घेऊ शकता तुम्ही, जाडी. ओके, हे लक्षात तुम्हाला परीक्षेत जे विचारले तुम्हाला ते करायचे. कधी कधी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतं आर्टिस्टिक इफेक्ट अप्लाय करा. काय विचारतं? आर्टिस्टिक इफेक्ट अप्लाय करा. तर इथं जाऊन तुम्ही कुठलं तरी एक सिंपल तुम्ही सिलेक्ट करायचं, ओके करायचं. हे झालं सिंपल. 1 मार्कसाठी प्रश्न विचारतो आर्टिस्टिक इफेक्ट. काही विद्यार्थ्यांना जमत नाही. ठीक आहे ना. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा काय आहे काय नाही. ठीक आहे ना. ठीक आहे, इथपर्यंत आलं, सगळं झालं, डिझाईन वगैरे झालं ना. थीम वगैरे तुम्हाला इथून विचारतं. इरामध्ये पण आहे हे, ऑफिस थीम अप्लाय करा, फेसेट थीम अप्लाय करा, गॅलरी थीम अप्लाय करा वगैरे, जे काय असेल ना, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. ओके, मग लेआउट टॅब मध्ये गेलो आपण. लेआउट टॅब मध्ये मार्जिन वगैरे आहे. ठीक आहे, आपण पुढे घेऊया, न्यू मध्ये जाऊ, इथं जाऊ. ठीक आहे ना. आता काय करायचंय, परत आपण तो फॉर्म्युला अप्लाय करू. पी पॅराग्राफ, 2 पॅराग्राफ आणि 5 सेंटेन्सेस. ठीक आहे ना. असं पॅराग्राफ घेतला आपण. परत काय करायचं, डिझाईन टॅब, लेआउट टॅब, बरोबर. लेआउट टॅब मध्ये गेलो, मार्जिन्स. तुम्हाला विचारतो मित्रांनो परीक्षेमध्ये, नॉर्मल मार्जिन इथे दिसते, नॅरो मार्जिन, मॉडरेट, वाईड, मिरर, जे विचारले अप्लाय करा, सेट करा, सेट इथून करू शकता. किंवा जर विचारलं कस्टम मार्जिन, तर कस्टम मार्जिन इथून करायची, बरोबर. तुम्हाला जर विचारलं 2 इंच करा, तर 2, 2 आणि IN करायचं. लक्षात येतं तुम्हाला, ते असं करायचं आहे ना. परीक्षेमध्ये जे विचारलंय तेच करायचं. ठीक आहे. कस्टम मार्जिन मध्ये जायचं. तुम्हाला लेफ्ट मार्जिन विचारले, लेफ्ट मार्जिन करा. तुम्हाला सेंटीमीटर मध्ये विचारलंय का इंच मध्ये विचारलंय ते बघायचं, महत्वाचं ते आहे. इंच मध्ये विचारलं असेल तर तुम्ही सिम्पली IN करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ठीक आहे. इथं पोर्ट्रेट म्हणजे उभा पेपर, लँडस्केप म्हणजे आडवा पेपर, है ना, दिसते आडवा पेपर, हे असा आडवा पेपर. ठीक आहे ना. आपला झेरॉक्स पेपर आडवा पेपर, उभा पेपर पोर्ट्रेट. ठीक आहे ना. मग इथून गेला आपण, अशा प्रकारे मल्टिपल पेजेस काही अडचण नाही याच्यामध्ये. ठीक आहे ना. पेपर, लेआउट, है ना. इथं तुम्हाला ना हेडर आणि फुटर दिसतं, बरोबर. हे हेडर आणि फुटरची काय मित्रांनो मार्जिन आहे. तुम्हाला इथून हेडर फुटरची मार्जिन विचारतो कधी कधी. 2 इंच करा, 3 इंच करा, इथून तुम्ही करू शकता. ओके,
दोन्ही स्टेजमधून तुम्ही करू शकता. ओके, अशा प्रकारचं ठीक आहे ना. हेडर आणि फुटरची मार्जिन सुद्धा ठीक आहे ना. तर हे तुम्हाला कुठून करता येईल, तुम्हाला मार्जिन्स मध्ये, कस्टम मार्जिन्स मध्ये हे सर्व मार्जिन टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट, गटर है ना, हे सगळं मार्जिन तुम्हाला ना इथून करता येतील आणि लेआउट मध्ये फुटर आणि हेडरची मार्जिन करता येतील. ओके, ठीक आहे. पुढे जाऊया ओरिएंटेशन. आता सांगितलं पोर्ट्रेट म्हणजे उभा, लँडस्केप म्हणजे आडवा उभा. ठीक आहे, परीक्षेत विचारलं सेट करा लँडस्केप, तर सेट करायचा. साईज A4, सहसा झेरॉक्सचा जो पेपर असतो ना मित्रांनो तो A4 असतो. ठीक आहे ना, हे अशा प्रकारचं. ठीक आहे. कॉलम, तर तुम्हाला बघा इथं सिलेक्ट केलं आपण, कॉलम्स मध्ये गेलो आपण, 3 कॉलम्स ठीक आहे ना, 2 कॉलम्स दिसते. हे तुम्हाला परीक्षेत विचारतंय, हे करता यायला पाहिजे तुम्हाला 3 कॉलम्स. आता मग तुम्हाला जर विचारलं 4 कॉलम्स मध्ये करा, इथं तर सर 3 दिसतंय, कसं करायचं? ठीक आहे ना, मोर कॉलम मध्ये जायचं आणि इथं जाऊन आपण इथं 4 घ्यायचं, 5 घ्यायचं, जे विचारलं ते करा. 1 2 3 4 झालं, आलं ना. अशा प्रकारचं आपण करू शकतो मित्रांनो. ठीक आहे ना. तसंच लाईन नंबर्स परीक्षेत सहसा हेच विचारतं, कंटिन्युअस लाईन नंबर्स. हे दिसतं 1 2 3 4 है ना, अशा प्रकारचं हे कंटिन्युअस लाईन्स असं असतात की परीक्षेत एक मार्कासाठी विचारतं, काय अडचण नाही. ठीक आहे, हे करू शकता तुम्ही. रेफरन्सेस है ना, टेबल ऑफ कंटेंट्स. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आपण पुढे जाऊया. एक सेकंड मित्रांनो. ठीक आहे, टेबल ऑफ कंटेंट्स काय असतो? टेबल ऑफ कंटेंट्स रेफरन्स टॅब मध्ये असतात. टेबल ऑफ कंटेंट्स म्हणजे आपल्या पुस्तकांची अनुक्रमणिका. बरोबर, आपल्या पुस्तकांची अनुक्रमणिका. ठीक आहे ना. तर मग आपण काय करू शकतो इथं माहिती का, पुस्तकांच्या अनुक्रमणिकेला इथून सिम्पली आपण काय करू शकतो, एक पेज, सुरुवातीचं एक पेज काय करायचं आपण ठेवायचं बाजूला आणि हे काय करायचं आपण इथून हे सगळ्या गोष्टी आपण टाईप करून घ्यायच्या. हे पूर्ण पॅराग्राफ आपला जे काय असेल, आपण उदाहरणार्थ गृहीत धरूया, आपण पर्यावरणाचा एखादा काय करू लागलो, प्रोजेक्ट तयार करू लागलो. बरोबर, तर मग पर्यावरण मेन हेडिंग असणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे, पर्यावरणाचे म्हणजे प्रदूषण होण्याचे कारण. बरोबर, मग ते कारण झाले, मग परत टाईप झाले, मग ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण है ना, हे जल प्रदूषण, हे सर्व तुम्ही काय करणार, टाईप करणार वगैरे सगळं लिहून घेणार. हे सेम तसंच आहे. मग आपण हेडिंग टाकले, समजा ही हेडिंग समजा आहे ध्वनी प्रदूषणाची. मग ह्याला काय करायचं, सिम्पली तुम्हाला सांगितलं होतं हेडिंग 1 हेडिंग 2 असं नाव द्यायचं. बरोबर, ही मोठी हेडिंग हेडिंग 1 द्यायची आणि मधल्या छोट्या हेडिंग्स हेडिंग 2 वगैरे द्यायच्या. ठीक आहे ना. मग असं सर्व आपण मॅटर तयार करून घेतला असला आणि मग नंतर काय झालं मित्रांनो, आपण रेफरन्स टॅब मध्ये गेला, टेबल ऑफ कंटेंट मध्ये गेला आणि कुठलं तरी एक आपण काय केलं, स्टाईल चूज केली है ना, घेतली आणि सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं येते. ठीक आहे ना, अशा प्रकारचं तुम्हाला कंटेंट येऊन जातो. समजा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला इथं ही पोस्ट दिसते तुम्हाला. आता इथं बघा, सिम्पली आपण वरती जाऊया, दिसतंय पीओ. बरोबर, आपल्याला मॅन्युअली इथं करेक्शन करायचं नाही, आपण सिम्पली इथं करेक्शन करायचं. आता पीओच्या जागी इथं काय करायचं आपण, BOB बँक ऑफ बडोदा. ओके, तर मग आपण काय केलं, आपण सिम्पली इथं गेलं, इथं झालं का अपडेट नाही झालं. काय झालं नाही, कारण इथून आपण अपडेट टेबल केलं. मग अपडेट पेज नंबर, आता आपण जे अपडेट केले पेज नंबर अपडेट केलाय का नाही, आपण काय केलंय पूर्ण एंटायर टेबल करायचं. बघा, आलं BOB, आलं बँक ऑफ बडोदा. ठीक आहे ना, अशा प्रकारचं मग तुम्ही सिम्पली इथून करू शकता. मग समजा आपण तुम्ही इथून कट केलं, हे कट केला, मग परत इथं गेलात आपण, इथं गेलात आणि अपडेट टेबल केला, इथं अपडेट एंटायर टेबल सिम्पली अशा प्रकारे मित्रांनो आपण इथं करू शकतो. बरोबर, हे सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आता आपल्याला इन्सर्ट एंड नोट आणि इन्सर्ट फुट नोट. ठीक आहे ना. आता हे काय असतं, एंड नोट. आता आपल्याला एंड नोट द्यायचंय. कुठं आलं एंड नोट बघा, है ना, पॅराग्राफच्या खाली आलं पूर्ण. तर इथं आपण काय केलं, समजा एखाद्या शब्दांचा अर्थ, ओके, एखाद्या शब्दांचा अर्थ आपल्याला सरांना समजून सांगायचा असला, सरांना कसं समजून सांगणार, समजा सरांनी उदाहरणार्थ आता सेम प्रदूषणाचं, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण हे तुम्ही करताय. बरोबर, ह्याचा अर्थ तुम्हाला सरांना समजून सांगायचे. तर आता आपण असं गृहीत धरूया की समजा व्हिडिओ आहे, इथं व्हिडिओ शब्द आहे. बरोबर, व्हिडिओ शब्द आहे, त्या व्हिडिओ शब्दाचा अर्थ समजून सांगायचा. व्हिडिओ म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स. ठीक आहे, व्हिडिओ म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स हे झालं. मग आपल्याला काय करायचं, सिम्पली हे सिलेक्ट करायचं होतं, इन्सर्ट एंड नोट करायचं होतं आणि सिम्पल मग तिथे जाऊन आपल्याला हे टाईप करायचं होतं. मी तेच केले आपण. बघा इथं काय दिसतं, रोमन अंकामध्ये वरती डोक्यावरती 2 काय दिसायला लागलेत, आय दिसायला लागले, कारण ते 2 आय आहे म्हणजे हे काय झालं, ह्याचे पॉईंट 2 नंबरचा.
त्याच्यामुळे मी इथं आपण थोडंसं असं घेऊन गेलं कॅसेट टाईप दिसायला लागले बघा इथं वरती दिसायला लागले तुम्हाला VDFG DG है ना इथं आपण टाईप केले मग ते दिसायला लागले इथं आपण समजा हे जे आहे ना व्हिज्युअल इफेक्ट्स इथं जर केलं असतं ना तर इथं सेम हे दिसलं असतं ठीक आहे ना हे काय झालं एंड नोट झाला म्हणजे एखादं शॉर्ट नोट तुम्हाला सरांना समजून सांगायचं असेल ना मित्रांनो तुम्ही ते करू शकता खूप महत्वाचं आहे बाहेर सेंटरला हे शिकवलं जात नाही ठीक आहे ना हे तुम्ही समजून घ्या आपल्या हिराच्या थेरीमध्ये पण ह्याचं थोडं बहुत दिलेलं आहे ठीक आहे ना आता परत काय करू शकतो आपण फुटनोट बघा काय असतं हे बघा पेजच्या खाली असतं बरोबर आणि मॅटरच्या खाली असतं तर पेजच्या खाली काय येणार आता बघा फुटनोट मध्ये सेम तुम्ही अर्थ शब्दांचा समजून सांगू शकता है ना समजा तुमचा 10 पानांचा प्रोजेक्ट झालेला आहे आणि पहिल्या पेजवर असा काहीतरी एक शब्द आहे जो सरांना समजून सांगावा लागणार आहे तुम्हाला तर मग तुम्ही ते त्या पेजच्या खाली एक्झॅक्टली द्यायचं असेल तर फुटनोट वापरू शकता मग आपण ते असं देऊ शकतो परंतु आपण एखाद्या शब्दाला सिलेक्ट करून जर ते अप्लाय केलं तर ते शब्दावर ना ते दिसून जातं बघा आता हे 2 दिसायला लागले ठीक आहे ना इथं 2 नंबरला आहे हे काय दिसतंय आपल्याला 1 2 3 4 च्या हिशोबाने दिसतंय फुटनोट आणि एंड नोट काय दिसतं रोमन अंकामध्ये दिसतं 1 2 3 4 करेक्ट हे असं फरक आपण लक्षात ठेवू शकतो ठीक आहे ना सिटेशन्स ऍड करणे ऍड न्यू सोर्स समजा एखादा प्रोजेक्ट तुमचा आहे कुठून घेतला आता समजा तुम्ही एखादा प्रोजेक्ट तयार करायला लागला सेम अगेन प्रदूषणावरती आहे ध्वनी प्रदूषण वगैरे है ना आणि आपण प्रोजेक्ट तयार करायला लागलो त्याच्यामध्ये वेगवेगळी माहिती आपण काय केली आहे वेगवेगळ्या वेबसाईटवरून घेतलेली आहे बरोबर आपण रिसर्च मनानं समजा आता तुम्हाला स्वप्न पडलं की ध्वनी प्रदूषण ह्या गोष्टीमधनं झालेलं आहे आणि आता मला तेच लिहायचंय आणि आता मी उद्या सरांना तेच दाखवणार आहे असं तर शक्य होणार नाही करेक्ट तर तुम्हाला वाचावं लागेल अगोदर किंवा ध्वनी प्रदूषण होण्याची कारणं काय आहेत करेक्ट कशामुळे ध्वनी प्रदूषण होतं है ना गणपती विसर्जनामध्ये जे डान्स केला जातो जयंतीमध्ये जे डान्स केला जातो जे स्पीकर लावले जातात है ना दिवाळीमध्ये जे फटाकडे उडले जातात हे सगळे प्रकार झाले ध्वनी प्रदूषणाचे जलप्रदूषण बरोबर नद्यांमध्ये समुद्रामध्ये जे कारखान्यांचं पाणी वगैरे तर हे सगळ्या गोष्टी झाल्या जलप्रदूषणामध्ये है ना जे काही दूषित जी काही गोष्टी असतात ते समुद्रामध्ये सोडल्या जातात नदीमध्ये सोडल्या जातात मग जनावर पाणी पितात आणि मग ते है ना ते खराब होतात मग हे सगळ्या गोष्टी आपल्याला मनानं लिहायच्या आहेत का नाही आपल्याला हे कुठून तरी ऐकलेले आहे किंवा कुठंतरी वाचलेले आहे तर ते संदर्भ आपल्याला त्या सरांना दाखवायचा आहे मित्रांनो आता ही सध्या ही गोष्ट जी आहे ना हे तुम्हाला आत्ताच कळणार नाही ज्यावेळेस तुम्ही डिग्री लेवलला जाचाल ज्यावेळेस हायर एज्युकेशन घ्याचाल है ना इंजिनिअरिंग है ना पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ज्यावेळेस तुम्हाला जॉब लागेल तिथं तुम्हाला ना ही पूर्ण एक व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला हे तिथं अप्लाय करायचं असतं आणि तुमचा जो सिनियर असणार आहे तुमचा जो बॉस असणार आहे तुम्हाला हे अशा गोष्टी जर तुम्ही अप्लाय नाही केलात तर तुमची फाईल किंवा तुम्ही जे बनवलेला प्रोजेक्ट रिपोर्ट असणार आहे ती तुमच्या तोंडावर फेकून देऊ शकतो कारण आपल्याला हे गोष्टी जमल्या नाही किंवा आपण हे गोष्टी इथं व्यवस्थित शिकलो नाही कळलं त्याच्यामुळे मित्रांनो हे काय सांगतोय काय नाही हे व्यवस्थित पद्धतीने ऐकून घ्या हे काळाची गरज आहे सध्याला हेच मार्केटमध्ये चालणार आहे आणि चालू आहे वेबसाईट समजा आता ही सगळी माहिती आपण वेबसाईटच्या मदतीने घेतली तर आपण काय करणार इथं वेबसाईट टाकणार इथं ऑथर नेम कोण लिहिले ती वेबसाईटवर कोणाचा मॅटर आहे कोण टाकले ती मजकूर ते लिहिणार है ना वेब पेजचं नाव लिहिणार वेबसाईटचं नाव लिहिणार समजा आपण गुगलवर माहिती घेतली तर गुगल है ना जे काय असणार आहे अशा पद्धतीचं मग कोणत्या वर्षीची माहिती आहे ते पूर्ण विकिपीडियावर वगैरे येते ना ते त्या टाईपचं मग तुम्ही इथं घेऊ शकता अशा पद्धतीचं महिना कोणता आहे 6वा 5वा 4था है ना तारीख किती होती 31 तारीख है ना 32 तारीख नसते सर 31 तारीख असते करेक्ट URL मग त्या वेबसाईटचं काय असणार आहे URL है ना तर म्हणजे काय असणार त्याचं लिंक असणार आहे google.com www.google.com ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे सिम्पली याला ओके करायचं हे काय झालं हे झालं सिटेशन्स है ना मग हे बिब्लिओग्राफी मध्ये काय असतं इनसाइड बिब्लिओग्राफी म्हणलं की ही पूर्ण तुम्ही जे सिटेशन तयार केलं हे अशा प्रकारचं सिटेशन येतं त्याच्यामध्ये पूर्ण डेटा येतो कधीचा आहे कोण लेखक आहे कोणती वेबसाईट वापरलं होतं हे सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त इथं टाईप करायच्या आहेत ऑटोमॅटिकली इथं येतं प्रत्येक पेजवर येतं जिथं तुम्ही इथं बिब्लिओग्राफी म्हणून क्लिक करताल इन्सर्ट म्हणून तिथं ते येतं बरोबर हे असं सिस्टमॅटिक पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे करता यायला पाहिजे ठीक आहे ना त्या गोष्टी झाल्या एक सेकंड एक्सेल व्हायचं नाही मित्रांनो 10 वाजत आलेत है ना थोडस घेऊया हे थोडं तरी ऍटलिस्ट एक सेकंड त्याच्या अगोदर तुम्हाला ना हे लिंक वगैरे हे बरोबर हे राहिलं ना सांगायचं ठीक आहे हे बघा याच्यामध्ये काय असतं मित्रांनो समजा एखादा तुम्ही काय करू लागलात
बरोबर. आता हे शब्द आहे, बरोबर, हे मॅटर तुम्ही लिहिलेलं आहे, बरोबर. इथं काय करायचं तुम्हाला, समजा इथपर्यंत तुम्ही काहीतरी लिहिले आणि तुम्हाला समजा आता झोपायचंय लवकर आणि सकाळी उठून तुम्हाला काम करायचंय, तर हा पॉईंट इथं ब्लिंक व्हायला लागलाय, बरोबर. इन्सर्शन पॉईंट इथं आहे आपला, बरोबर. तर मग काय करणार आपण, इथूनच आपलं पॉईंट सुरू व्हावा असं दाखवण्यासाठी आपल्याला बुक मार्क करायचं. इथं सिम्पली आपण काय करायचंय, आज किती तारीख आहे, समजा आज आपण लिहिली इथे 21 तारीख, 21 जून. आणि मग आपण काय केलं, लिहून आपण मार्क केलं, आपण लिहिलं, ऍड केलं आपण, ठीक आहे. मग हे अशा प्रकारचं, मग परत आपल्याला समजा आता हे सगळं कट केलं, आपण क्लोज केलं आणि सकाळी उठलो आपण आणि सकाळी उठून आपल्याला बघायचंय की बाबा आपण कुठपर्यंत काम केले, आपल्याला थोडं लक्ष, कारण हे मॅटर पूर्ण एवढा आहे ना, परंतु मी इथपर्यंत चेक करत आलो होतो है ना, तर हे आपल्याला माहित नाही, तर मग आपण बुक मार्क करून ठेवले. मग आपण सिम्पली काय करणार, इथं बुक मार्क वरती जाणार आणि गो टू करणार. गो टू वरती गेलं बघा, आपलं इथं जे दिसतं ना, इथं कर्सर होता आपला, इथून आपण सेट केलं होतं, तर ते पूर्ण पॉईंट इथं काय झालं, हायलाइट झाला, ठीक आहे ना. ते अशा प्रकारचं आपल्याला बुकमार्क मध्ये करता येतं. लिंक काय असतं, समजा बाहेरचं हायपरलिंक म्हणायचं, समजा आपल्याला वेबसाईट काय करायचं, याला लिंक करायचं आहे ना एखाद्या शब्दाला. इथं बघा, आपण हा शब्द आहे, व्हिडिओ शब्दाला सिलेक्ट केलं, लिंक वरती गेलो, इथं गेलो आपण www.google.com, हा इथे गेलो, ओके केलं. बघा इथं कलर चेंज झाला. मग इथं काय केलं, कंट्रोल प्रेस करून आपण जर असं क्लिक केलं तर इथं थोडासा हात दिसायला लागला आपल्याला, तर इथं क्लिक केलं ना, आपल्याला दुसऱ्या एका वेबसाईट वर घेऊन जातं. आपण जी वेबसाईट दिली होती, आपण दिली गुगल, बघा सिंपल गुगल वेबसाईट आली. तर तुम्ही युट्यूब द्या, इंस्टाग्राम द्या, फेसबुक द्या, जे काय असेल हे आपल्याला करता येतं है ना. मग तुमचं जो बॉस असणार आहे, बॉस समोर आपण प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर आपण अशा पद्धतीचं हे वापरू शकतो है ना, जेणेकरून आपल्याला ते मान देतील किंवा आपले प्रमोशन वगैरे होण्याचे चान्सेस, पगार वाढण्याचे चान्सेस, नोकरी टिकवण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत मित्रांनो. हे झालं लिंक, त्याला म्हणायचं हायपर लिंक, बरोबर. हे सांगण्याचा उद्देश असा होता की क्रॉस रेफरन्स म्हणजे काय असतो, म्हणजे त्या डॉक्युमेंट मधलीच जर काही हे असतील, ऑब्जेक्ट्स असतील, तर ते इंटरलिंक करणं. ओके, डॉक्युमेंट मधले ऑब्जेक्ट्स एकमेकांना इंटरलिंक करणं, बरोबर. जसं आता मी काय केलं, आता व्हिडिओ शब्दाला मी काय केलं, एखादी वेबसाईट लिंक केली, करेक्ट. ह्याचा अर्थ काय असणार आहे, ती वेबसाईट बाहेरची वेबसाईट आहे आणि बाहेरचं ऑब्जेक्ट आपण काय केलं, लिंक केलं. किंवा ह्या शब्दाला आपण फोटो सुद्धा लिंक करू शकतो, सेम त्याच पद्धतीने. इथं जायचं आहे ना, आणि इथं जाऊन आपण काय करायचं, सिम्पली हे दिसतंय, इथून आपण सिलेक्ट करायचं कुठलं तरी एक आणि इथं जाऊन आपण ते क्लिक करायचं, फोटो. मग इथं ओके केलं. मग आपण त्या इथं जाऊन जर सिम्पली आपण इथं जर क्लिक केलं तर ती फोटो येणार, ते डॉक्युमेंट येणार, कळलं. म्हणजे त्या डॉक्युमेंटच्या बाहेरचे डॉक्युमेंट्स, बाहेरचे मटेरियल, लक्ष दिलं तुम्हाला, जे काय असणार आहे, हे जर लिंक करायचं असेल तर हायपर लिंक वापरतो आपण मित्रांनो, ठीक आहे ना. जर आपल्याला त्याच पेज मधले डॉक्युमेंट्स, त्याच पेज मधले ऑब्जेक्ट्स लिंक करायचे असतील तर क्रॉस रेफरन्स वापरतो आपण, बरोबर. पण याच्यामध्ये नंबर्ड आयटम्स, फुट नोट, एंड नोट, हे सगळ्या गोष्टी असतात, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, टेबल आहे, टेबलला आपण राईट क्लिक केलं आणि इथं गेलं, आपण इन्सर्ट मध्ये गेलं आणि इथं कॅप्शन्स वगैरे आपण देऊ शकतो, इथं गेलं कॅप्शन्स वगैरे आपण देऊ शकतो, ठीक आहे. एक सेकंड, इन्सर्ट कॅप्शन्स. मग इथं टेबल 1, टेबल 2 वगैरे, म्हणजे आपण टेबल देऊ शकतो. इथून बघा फिगर देऊ शकतो, म्हणजे एखादं फिगर असली, आकृती असली, फिगर आहे म्हणून दाखवू शकतो. टेबल असलं, टेबल आहे म्हणून दाखवू शकतो. इक्वेशन असलं, इक्वेशन आहे म्हणून दाखवू शकतो, है ना. असं दाखवावं लागतं, जेणेकरून आपल्याला ते क्रॉस रेफरन्स एकमेकाला करता येते मित्रांनो, ठीक आहे ना. तर आपण इथं कसं करणार, हे नंबर आयटम वगैरे आहे है ना, आपण इथं जाऊन आपण इन्सर्ट करणार है ना, अशा प्रकारचं. मग आपल्याला इथं हे काय होणार, एकमेकाला इंटरलिंक करता येणार, ठीक आहे. एक सेकंड, ठीक आहे. इथं गेलं आपण, ह्या शब्दाला आपल्याला काय करायचंय, क्रॉस रेफरन्स करायचंय. बघा काय करायचं आपल्याला, समजा एखादी फिगर, बघा फिगर केसी लोगो, पॉवरफुल या शब्दाला फिगर केसी लोगो, ही काय करायचं आपल्याला, इन्सर्ट करायचं. बघा इथं आलं, मग इथं काय केलं, हे असं आलं. मग इथं जाऊन सिम्पली आपण जर क्लिक केलं, कंट्रोल दाबून, तर बघा कुठं घेऊन चालेल ना, आपल्याला ह्या फोटोवरती घेऊन चालेल, करेक्ट. लक्ष झालं. त्याच डॉक्युमेंट मधले जे ऑब्जेक्ट्स आहेत ना, एकमेकाला लिंक करणे. आपण काय लिंक केलं, ह्या पॉवरफुल शब्दाला तो ही आकृती काय केली, आपण लिंक केली, म्हणजे इथं क्लिक केलं ना, आपल्याला डायरेक्ट त्या आकृतीकडे घेऊन जातं. याचा फायदा आपल्याला आपला प्रोजेक्ट वगैरे दाखवण्यामध्ये होतो है ना. समजा आपल्याला ध्वनी प्रदूषणाची फोटो दाखवायची आहे, ध्वनी प्रदूषण शब्द आहे आणि आपली फोटो आहे तिसऱ्या पेजवर, तर आपण स्क्रोल करत, आता मी जसं करतोय हे स्क्रोल करत येणार का, असं नाही येणार. आपण काय करणार, सिम्पली समजा मी ह्या पेजवर आहे आणि मला काय करायचं, फोटोवर जायचं, तर मी स्क्रोल नाही करणार, मी काय करणार, कंट्रोल दाबून क्लिक करणार, बघा परत तिथे घेऊन गेलं, कळलं. ह्याला म्हणायचं क्रॉस रेफरन्सेस मित्रांनो, खूप महत्वाचं आहे क्रॉस रेफरन्सेस. आलं लक्षात तुम्हाला.
परत व्हिडिओ बघा, एखाद्याला लक्षात नाही आलं असेल परत ते समजेल तुम्हाला, ठीक आहे ना. आता टेक्स्ट इथं जे आहे ना, तुम्हाला टेक्स्ट बॉक्स वगैरे ऍड करू शकतो, हे सगळ्या गोष्टी इथं तुम्ही करू शकतो, बरोबर. हेडर फुटर तुम्ही इथं हेडर वगैरे ऍड करू शकतो. हेडर म्हणजे वरचा भाग आहे ना. परत तुम्हाला इन्सर्ट मध्ये जाऊन फुटर वगैरे असतो ना, फुटर म्हणजे हा है ना, फुटर खाली असतो तळपायाला, है ना, तळाशी असतो फुटर. या अशा गोष्टी तुम्ही इथून करू शकता. परत तुम्हाला काढायचं असेल तर क्लोज वगैरे करू शकतात, काही अडचण नाही, ठीक आहे ना. इन्सर्ट झाला, ड्रॉ झाला, डिझाईन झाला, लेआउट, रेफरन्स टॅब झाला, खूप महत्वाचं एवढंच है ना. व्ह्यू टॅब, आता हे परीक्षेत येणार नाही तुम्हाला, परीक्षेमध्ये हे व्ह्यू टॅब वगैरे येतं तुम्हाला. प्रिंट लेआउट मध्ये आता जे दिसतंय ना आपल्याला, जो व्ह्यू दिसतो ना तो म्हणायचं प्रिंट लेआउट व्ह्यू. समजा आपल्याला वेबसाईटवर हाच आपलं जो डेटा आहे तो वेबसाईटवर कसा दिसेल हे बघायचं असेल तर वेब लेआउट करायचं. परत आपल्याला रीड मोड है ना, पुस्तक वाचतो जसं बघायचं असेल तर रीड मोड करायचं, ठीक आहे ना. परत त्याला आपण कॅन्सल करायचं, ठीक आहे ना. परत इथं जायचं आपण, सिम्पली दिसते स्टेटस बार, तिथून क्लिक करायचं, तो परत वापस येतो व्ह्यू मोडवर. हे परीक्षेत विचारतं एक एक मार्काला. साईड टू साईड म्हणलं तिथं करायचं, एक एक मार्कासाठी विचारतो तुम्हाला परीक्षेमध्ये, ठीक आहे ना मित्रांनो. परत डेव्हलपर टॅब मध्ये तुम्हाला इथे दिसते तुम्हाला हे पिक्चर कंटेंट कंट्रोल, हे तुम्हाला परीक्षेमध्ये एक एक मार्कासाठी विचारतं. तुम्ही सिम्पली समजा आपण इथं गेले आणि इथं पिक्चर कंटेंट कंट्रोल, हे बघा ठीक झालं. जे विचारलंय तेच करायचं. इथं जे विचारलंय तुम्हाला हा ना, चेकबॉक्स कंटेंट कंट्रोल, इथून तुम्हाला जे विचारलंय तुम्ही ते करू शकता. इथं क्लिक केलं आपण, हे बघा इथं काय दिसतंय, प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल, इथून क्लिक करू. इथं गेलो आपण है ना, इथे गेल्यावर हे काय दिसतंय तुम्हाला, रिच टेक्स्ट कंटेंट कंट्रोल दिसते तुम्हाला मित्रांनो. हे तुम्हाला इथून काय करायचं आहे, इथून क्लिक करायचं आणि ते इथलं घ्यायचं आहे आपल्याला, ठीक आहे. परीक्षेमध्ये हे एक एक मार्कासाठी विचारतो मित्रांनो आणि हे आपल्याला करता यायला पाहिजे, ठीक आहे ना. ही अशा पद्धतीची गोष्ट आहे. एक सेकंड, ठीक आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतं की स्पेलिंग आणि ग्रामर चेक करा. आता हे पूर्ण काय आहे तुम्हाला, बरोबर पॅराग्राफ आहे तर ह्याला याच्यामध्ये स्पेलिंग बरोबर आहे का वगैरे चेक करायचं, स्पेलिंग आणि ग्रामर. सिम्पली इथं जायचं, चेक करायचं, एक्झाम्पल असं आहे, हे असं आहे, मग ग्रामर चेक झालं, ओके झालं, एक मार्क पक्का झाला तुमचा, ठीक आहे ना. हे एक मार्कसाठी असतं मित्रांनो. हे जे असतं हे समानार्थी शब्द असतं, बरोबर, समानार्थी शब्द असतं. ते सरस रीड आल्यावर वर्ड काउंट विचारतं, वर्ड काउंट बघा किती आहेत काय आहेत, तर हे अशा प्रकारचं. कमेंट ऍड करा, तर कमेंट ऍड करण्यासाठी इथून कमेंट ऍड करू शकतो आपण, ठीक आहे ना. डिलीट करा तर डिलीट सुद्धा करू शकतो आपण, ठीक आहे ना. ट्रॅक चेंजेस, ट्रॅक आपल्याला एक सेकंड, ठीक आहे. इथं आलो आपण मित्रांनो. आता इथं काय करायचं आपल्याला बेसिकली, बरोबर. आता हे शब्द सगळे लिहिले आहेत आपण, बरोबर. हे पूर्ण आपला मॅटर आहे. तर आपल्याला समजा इथं एखादा मॅटर, आपल्या एखाद्या विद्यार्थ्याने आपल्याला मित्राने काय केलं, आपली पूर्ण फाईल घेतली आणि तिथं आपली खडाखोड केली, कारण तुम्हाला मार्क्स कमी भेटावे, बरोबर. मग काय केलं आपण, सिम्पली इथून हे कट केले. परंतु काय कट केले आणि काय नाही हे आपल्याला माहित नाही. मग आपण समजा सिम्पली तिथं आपण काय केलं, रिव्ह्यू टॅब मध्ये जाऊन जर ट्रॅक चेंजेस ऑन केले असते, कळलं, आणि इथं पुढे जाऊन जर समजा असतं काहीतरी केलं असतं, त्यांनी काहीतरी ऍड केलं असतं समजा, तरी सुद्धा आपल्याला दिसलं असतं. कसं बघा, इथं डाव्या साईडला हे जे दिसते तुम्हाला लाईन, ह्या लाईनच्या माध्यमातून तुम्हाला असं दिसून येते की इथं काहीतरी चेंज झालेलं आहे, करेक्ट. पहिलं काय केलं, डिलीट केलं, आता हे दुसरं काहीतरी शब्द ऍड केला मित्रांनी, म्हणजे आपला प्रोजेक्ट खराब व्हावा किंवा चुकून झालं समजा, तर काय चूक झाली हे सुद्धा आपल्याला कळण्यासाठी हे ट्रॅक चेंजेस कामाला येतात मित्रांनो. मग हे चेंजेस तुम्हाला ऍक्सेप्ट करायचे असतील तर ऍक्सेप्ट करू शकता, रिजेक्ट करायचे असतील तर रिजेक्ट करू शकता तुम्ही, ठीक आहे ना. अशा प्रकारचं. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली सिंपल मार्कअप असल्यामुळे हे दिसतंय आपल्याला. आता सिम्पली आपल्याला ऑल मार्कअप म्हणजे काय चेंज झालाय तो सरळ सरळ आपल्या इथे दिसतो, दिसतंय तुम्हाला कलर चेंज झाला, तर ऑल मार्कअप मध्ये ते दिसायला लागतं. नो मार्कअप आपल्याला दिसत नाही, आपल्याला असं कळत नाही की काही चेंज झालंय, ठीक आहे ना. आणि परत आपल्याला ओरिजिनल म्हणजे ऍज इट इज जसा होता तसा, ठीक आहे ना. मी अशी फाईल आपल्याला दिसते ती. परत आपल्याला रिजेक्ट करायचंय, काहीच ठेवायचं नाही, रिजेक्ट करायचं बघा, जसं आहे तसं, जसा होता आपला शब्द त्या टाईपचं आपल्याला ते दिसायला लागतं इथं, ठीक आहे ना. अशा प्रकारचं हे परीक्षेमध्ये विचारत नाही, पण तुम्हाला इन जनरल माहित पाहिजे, ठीक आहे ना. ही गोष्टी आपल्या सेंटरला शिकवल्या जातात मित्रांनो. थोडस डेव्हलपर टॅब मध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त ह्याच गोष्टी विचारल्या जातात. MSCIT सिलेबसला एवढंच आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. व्यू टॅबला एवढंच आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये झूम लेवल तर सांगितलीच आपण, है ना, 500% पर्यंत करता येतं.
ग्रीड लाईन्स वगैरे इथून घेता येतं, काढता येतं. व्हर्टिकल साईड टू साईड रिव्ह्यू तुम्हाला करता येतं, ठीक आहे ना. ड्राफ्ट आउटलाईन हे करता येतं. रिव्ह्यू मध्ये ह्याच गोष्टी आहेत. मेलिंग टॅब तुम्हाला नाही. एखाद प्रोजेक्ट मी देणार आहे याच्यावरती, ठीक आहे ना. रेफरन्स जे आहे बिब्लिओग्राफी वगैरे कळली तुम्हाला. बिब्लिओग्राफी म्हणजे काय असतं, तुमचं कंटेंट जो आहे, तुमचा प्रोजेक्ट जो आहे, तुम्ही रेफरन्स म्हणून काय काय घेतले, कुठून कुठून घेतले, ठीक आहे ना. या सगळ्या गोष्टी आपल्याला बिब्लिओग्राफी मध्ये दिसायला मिळतात. फुटनोट एंड नोट कळालं तुम्हाला. फुटनोट काय असतं, एंड नोट काय असतं. पेजच्या खाली असतं, बॉटमला आणि मॅटरच्या खाली असतात. टेबल ऑफ कंटेंट अनुक्रमणिका असते. लेआउट मध्ये मार्जिन्स वगैरे तुम्हाला सेट करता येतात. ओरिएंटेशन करता येतं. साईज कॉलम्स करता येतात, है ना. डिझाईन त्यामध्ये थीम्स वगैरे अप्लाय करता येते, है ना. फॉर्मॅटिंग डॉक्युमेंट्स, कलर, फॉन्ट्स हे सगळ्या गोष्टी करता येतात. वॉटरमार्क करता येतं, है ना. परत पेज कलर करता येतं, पेज बॉर्डर करता येतं. ड्रॉ टॅब हे पूर्ण आपल्याला टॅब ड्रॉ करता येतो, है ना. इथं आपण इन्सर्ट टॅब मध्ये कव्हर पेज, ब्लँक पेज, पेज ब्रेक, टेबल्स ऍड करू शकतो, इन्सर्ट करू शकतो, पिक्चर्स ऍड करू शकतो, शेप्स ऍड करू शकतो. आयकॉन्स पण सेम तसंच करता येतं. वेगळे आयकॉन्स घेऊ शकतो, आयकॉन्सला कलर देऊ शकतो, है ना. स्टँडर्ड कलर, थीम कलर्स, है ना. आउटलाईन चेंज करू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो, अगोदर आपण शिकलेल्या आहेत. ओके. इक्वेशन्स ऍड करू शकतो इथून. सिम्बॉल्स इथून ऍड करू शकतो आपण, बरोबर. पाय सिम्बॉल वगैरे जे असते, डॉलर वगैरे. ड्रॉप कॅप मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, ड्रॉप कॅप इथं सिलेक्ट केलं आपण. ड्रॉप कॅप वगैरे ड्रॉपड बघा हे असं दिसतं, है ना. ड्रॉपड इन मार्जिन हे असं दिसतं, ठीक आहे ना. हे काढून टाका. नन वर्ड आर्ट, हे वर्ड आर्ट, ठीक आहे ना. हे जे काय असेल ते सिलेक्ट जे केले ते दिसतं तिथं, ठीक आहे ना. तर हे अशा प्रकारचं मित्रांनो. टेक्स्ट बॉक्स ऍड करायचं असेल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतं की सिम्पल टेक्स्ट बॉक्स ऍड करा, इथून करू शकतो, है ना. बँडेड कोट ऍड करा इथून. बँडेड साईड बार, फेसेट कोट, ऑस्टिन कोट, जे काही विचारलं असेल ना तुम्हाला ते 1 मार्कसाठी विचारते मित्रांनो. खूप महत्वपूर्ण आहे हे. पूर्ण तुम्ही व्यवस्थित वाचणं आणि ते परत व्यवस्थित सोडवणं. सिंपल आहे. MSCIT सारखा सोपा कोर्स नाही मित्रांनो. त्याच्यानंतरचे जे कोर्सेस आहेत, टॅली असेल, टायपिंग असेल, है ना. जे ऍडव्हान्स कोर्सेस आहेत ना, सायबर सिक्युरिटीज असेल, IoT नावाचा कोर्स असेल, डिजिटल मार्केटिंगचा कोर्स असेल, है ना. प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे कोर्स असतील, बरोबर. हे कोर्सेस आपल्याकडे चालले जातात. हे सर्व कोर्सेस आपल्याकडे आपण राबवतोय, काही अडचण नाही, ठीक आहे ना. फक्त विद्यार्थी संख्या थोडीशी चांगली पाहिजे, आपण कोर्स राबवू शकतो ते सगळे. IoT सारखा बेस्ट कोर्स आपण चालू शकतो. आपल्याकडे त्याचं पूर्ण साहित्य आहे, है ना. सायबर सिक्युरिटीचा बेस्ट कोर्स आहे, है ना. कशा पद्धतीनं बाहेर लूट होऊ लागली ऑनलाईन माध्यमातून, है ना. आणि त्याच्यासाठी आपण काय अवेअरनेस केलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, है ना. त्या सगळ्या गोष्टी सायबर सिक्युरिटीच्या माध्यमातून करता येतात. परत सायबर सिक्युरिटीमध्ये जर सर्टिफिकेशन केलं तर त्या विद्यार्थ्याला ना परत व्हाईट लेबल तो हे बनू शकतो, ठीक आहे ना. म्हणजे व्हाईट लेबल तो सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनू शकतो, जर सर्टिफिकेट वगैरे असतील तर त्याला. आणि अशा विद्यार्थ्यांना दुबईमध्ये वगैरे जास्त काय आहे, स्कोप आहे. आउट ऑफ सिटी आहे, बाहेर देशामध्ये, बाहेर ठिकाणी जाऊन जर आपलं करिअर करायचं असेल तर बेस्ट कोर्सेस आहेत मित्रांनो. IoT नावाचा कोर्स आहे. आपण वेगवेगळे प्रोजेक्ट इंजिनिअरिंग लागणारे असतील किंवा डेली लाईफ मध्ये जे गॅजेट्स, ड्रोन्स वगैरे लागणारे असतील, हे प्रोजेक्ट आपण बनवू शकतो. सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, अशा शिकू शकतो आपण. हे सगळे कोर्सेस आपल्याकडं. हे झाले ऍडव्हान्स कोर्सेस. हे थोडेसे किचकट असतात. MSCIT हे किचकट नाही मित्रांनो, एकदम सोपा विषय आहे. आपण सिम्पली ह्याला पास करू शकतो. 20 मार्क फक्त घ्यायचे आहेत एक्झाम मध्ये पास होण्यासाठी, आपण सिम्पली घेऊ शकतो मार्क्स. हे स्मार्ट आर्ट, ठीक आहे ना. हे चार्ट, है ना. हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. हे तर सगळं सांगितलंय तुम्हाला, ठीक आहे ना. होम टॅब मध्ये सांगितलंय तुम्हाला, बरोबर. अशा प्रकारचं आहे. फाईल टॅब मध्ये जाऊन सेव्ह ॲज मध्ये जाऊन आपण सेव्ह करू शकतो, ओपन करू शकतो, ठीक आहे ना. ह्या गोष्टी आहेत सगळ्या. तर जर काही डाऊट्स असतील तर विद्यार्थी परत मला विचारू शकतात, किंवा आपले जे हे सेशन आहे हे रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही परत परत रिपीटेड ते बघू शकता, है ना. आणि समजून घेऊ शकता. तुमचे काही क्युरीज वगैरे असतील तर, है ना. आणि हे ते बघून सुद्धा काही क्युरीज असतील तर परत मला तुम्ही कधी करू शकता. मी तुमची क्युरी सॉल्व्ह करू शकतो, काही अडचण नाही. आणि ते क्युरीज मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. बरं, याच्यामध्ये कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. कुणी आहे विचारायचं त्याला काही? हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो, ठीक आहे, काही अडचण नाही मित्रांनो. आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया, ठीक आहे ना.